गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1 क्लास 4 अँड लेसन नंबर 4 आवर ग्रीन कंपॅनियन्स. आवर म्हणजेच आपले, ग्रीन म्हणजे हिरवे, कंपॅनियन्स म्हणजेच काय, सोबती किंवा मित्र. त्यालाच येथे आवर ग्रीन कंपॅनियन्स असं म्हटलेलं आहे. तर या लेसन मध्ये आपल्याला प्लांट्स बद्दल सांगण्यात आलेलं आहे. चला तर ते आपण काय करूया, जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. लेट्स रिकॉल म्हटलेलं आहे, आठवण करा. तर खाली काही आपल्याला पझल्स दिलेले आहेत. त्या पझल्स मध्ये आपल्याला प्लांट्स काय करायचे आहेत, आयडेंटिफाय करायचे आहेत, ओळखायचे आहे की ते जे प्लांट्स आहेत किंवा ती जी वनस्पती आहे ती ट्री आहे का, श्रब आहे का, हब आहे का, और क्लाइंबर आहे, असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट वन इथे देण्यात आलेला आहे. आय डोंट ग्रो टॉल, माय स्टेम इज हार्ड, हॅज थ्रोन्स ऑन इट, आय एम कॉल्ड द किंग ऑफ फ्लावर्स. तर मी उंच वाढत नाही आणि माझा जो स्टेम आहे, स्टेम म्हणजेच काय, खोड, तो कसा आहे, हार्ड आहे, कठीण आहे, मजबूत आहे. आणि माझ्या खोडावर, माझ्या स्टेमवर काय आहे, थ्रोन्स आहे. थ्रोन्स म्हणजेच काय, काटे आहेत. तर मला फुलांचा राजा म्हणून ओळखला जातो. तर मी कोण आहे, असे ते प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण पिक्चर वरून ओळखू शकतो. सगळ्यात अगोदर आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की मी उंच वाढत नाही. तर हे जे गुलाबाचं रोपटं आहे ते उंच वाढत नाही. तर याचा जो स्टेम आहे तो स्टेम कसा आहे, हार्ड आहे, मजबूत आहे, कठीण आहे. आणि या ज्या स्टेमवर आपल्याला काय दिसून येतात, काटे दिसून येतात. आणि गुलाबाला फुलांचा राजा म्हणून ओळखला जातो. तर याच्यावरून आपल्याला आन्सर काय भेटलं की आन्सर आहे रोज आणि टाईप कुठला आहे, श्रब आहे. सेकंड वन आहे, आय एम अ लीफी व्हेजिटेबल, माय लीव्स टेस्ट सॉर, आय डोंट ग्रो टॉल, माय स्टेम इज ग्रीन अँड सॉफ्ट. तर मी काय आहे, लीफी व्हेजिटेबल आहे, मी काय आहे, पालेभाज्या आहे. तर मी उंच वाढत नाही आणि माझं टेस्ट कसं आहे, माझं चव कसं आहे, आंबट आहे. मी टेस्टला कसा आहे, आंबट आहे. आणि माझा जो स्टेम आहे तो ग्रीन कलरचा आहे आणि तो कसा आहे, सॉफ्ट आहे. सॉफ्ट म्हणजेच काय, हातात पकडल्यावर काय करू शकतो, इझिली ब्रेक होऊ शकतो, तुटू शकतो. तर मी कोण आहे, तर मी येणार आंबाडी. आणि आंबाडी कशात येईल, हर्ब्स टाइप मध्ये येईल. थर्ड वन येथे सांगण्यात आलेलं आहे, माय स्टेम इज डेलिकेट. तर माझं जे खोड आहे ते नाजूक आहे. देअरफॉर आय नीड अ सपोर्ट. तर मला सपोर्टची गरज असते. मला जर ग्रो करायचं असेल, मला जर वाढायचं असेल, तर मला कशाची गरज आहे, सपोर्टची गरज आहे. सपोर्ट कशाचं सपोर्ट घेणार, भिंतीचं सपोर्ट घेणार, स्टिकचं म्हणजेच काय, लाकडाचं सपोर्ट घेतलं जाणार, किंवा खांब्यांवर ते काय करतात, किंवा झाडांवर ते दुसऱ्या झाडांवर काय करतात, ग्रो करायला स्टार्ट होतात. तर यांना कशाची गरज असते, सपोर्टची गरज असते. आय ग्रो ग्रीन फ्रुट्स. आणि माझ्यावर कोणत्या रंगाचे फ्रुट्स येतात, हिरव्या रंगाचे फ्रुट्स येतात, ग्रीन कलरचे फ्रुट्स येतात. माय फ्रुट्स आर अ बिटर. आणि हे जे फ्रुट्स असतात, हे जे फळं असतात, टेस्टला कसे असतात, कडू असतात. कसे असतात, कडू असतात. तर आपण पिक्चर वरून पाहू शकतो. तर हा आहे क्लाइंबर. याचा जो स्टेम आहे तो कसा आहे, डेलिकेट आहे, नाजूक आहे. आणि याला ग्रो करण्यासाठी सपोर्टची गरज असते. म्हणजेच काय, स्टिक, वॉल किंवा कुठल्या तरी दुसऱ्या झाडावर हा वाढतो. आणि याला ग्रीन कलरचे फ्रुट्स आलेले आहेत. पहा, हिरव्या रंगाचे फ्रुट्स आलेले आहेत. तर यांचा टेस्ट कसा असतो, बीटर असतो. बीटर म्हणजेच काय, कडू असतो. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, तर हा कुठला प्लांट आहे, तर हा आहे बिटर गार्ड. येथे आपण बिटर गार्ड लिहून घेऊया आणि टाईप कुठला येईल, क्लाइंबर येईल. अँड फोर्थ वन आहे, आय ग्रो टॉल, माय स्टेम इज हार्ड, आय हॅव एरियल रूट्स अँड आय बिअर स्मॉल रेड फ्रुट्स. तर मी खूपच उंच वाढतो आणि माझा जो स्टेम आहे, स्टेम म्हणजेच काय, खोड, तो कसा आहे, खूपच जाड आहे, खूपच मोठा आहे. आणि माझी जी मुळं आहेत, माझे रूट्स जे आहेत, रूट्स म्हणजेच काय, मुळं, ते कसे आहेत, एरियल आहेत. म्हणजेच काय, जमिनीच्या बाहेर येतात. आणि मला छोटे छोटे रेड कलरचे काय येतात, फ्रुट्स येतात. तर मी कोण आहे, तर येथे आपण पिक्चर मध्ये पाहून घेऊ शकता. हा जो बनियान ट्री आहे तो कसा वाढतो, खूपच उंच वाढतो. आणि याचा जो स्टेम इथे दिसून येत आहे, याचा जो खोड आहे
तो कसा आहे, खूपच हार्ड आहे, खूपच मजबूत आहे, ज्याला आपण इझिली ब्रेक डाउन किंवा तोडू शकत नाही. आणि याला छोटे छोटे रेड कलरचे स्मॉल फ्रुट्स येतात. तर हा झाला बनियान ट्री. तर याचं टाईप कशात येईल, ट्री या टाईपमध्ये तो येईल. आफ्टर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, लेट अंडरस्टँड म्हटलेलं आहे, समजून घ्या म्हटलेलं आहे. अ फ्लावर बर्ड ट्रान्सफर्ड इनटू अ फ्लावर. अ फ्लावर बर्ड म्हणजे काय, एक फुलाची कळी. जी कळी असते, जी फुलामध्ये काय होते, कन्वर्ट होते, ट्रान्सफर होते. तेच इथं सांगितलेलं आहे. एक कळी जी असती, अ फ्लावर बर्ड म्हणजेच काय, कळी. ती कशात ट्रान्सफर होते, ती कशात कन्वर्ट होते, तर ती कळी या फुलामध्ये कन्वर्ट होते. अ फ्रूट इज फ्रॉम अ फ्लावर. याच फुलापासून काय तयार होतो, तर येथे फ्रुट्स तयार होतो. फ्रुट्स कंटेन वन अँड मोर सीड्स. आणि या फ्रुट्स मध्ये पहा, या फुलापासून काय तयार झाला, फ्रुट्स तयार झाला. त्या फ्रुट्स मध्ये असतात भरपूर सीड्स असतात, एक किंवा एकापेक्षा जास्त तेथे काय असतात, सीड्स असतात. सीड्स म्हणजेच काय, बिया असतात. आणि या बियांनाच आपण काय करतो, जमिनीमध्ये पेरतो. काय करतो, अंकुरित करतो. आणि या बियांपासूनच काय येतं, एक छोटस असं रोपट येतं. आणि हेच रोप काय होतं, ग्रो करायला स्टार्ट होतं, वाढायला स्टार्ट होतं. आणि हे छोटं रोपट कशात कन्वर्ट होतं, कशात ट्रान्सफर होतं, एका मोठ्या झाडामध्ये, एका मोठ्या ट्री मध्ये तो काय होतो, कन्वर्ट होतो. हेच येथे सांगण्यात आलेलं आहे. पहा, फ्रूट कंटेन वन ऑर मोर सीड्स. तर या फ्रूटमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त बिया असतात. अ सीड जर्मिनेटेड इन द सॉइल. हेच बी घेऊन आपण मातीमध्ये त्याला काय करतो, जर्मिनेट करतो. जर्मिनेट म्हणजेच काय, अंकुरित करतो. म्हणजेच काय, त्याचं छोटस रोप यायला स्टार्ट होतं. अ स्प्राउट अँड अ रूट इमर्ज फ्रॉम इट. त्या छोट्याशा बी मधून छोटस मुळं आणि छोटस रोपट यायला तेथे स्टार्ट होतं. आणि तेथे छोटस ते स्मॉल सीडलिंग, छोटस रोपट तिथे काय होतं, ग्रो करायला स्टार्ट होतं. आणि तो जो सीडलिंग आहे, ते छोटस जे काही रोपट आहे, तो कशात कन्वर्ट होतो, मोठ्या ट्री मध्ये कन्वर्ट होतो. हेच आपण येथे व्हिडिओद्वारे पाहू शकतो. पहा, तर या व्हिडिओमध्ये पाहू शकता, फ्रूट काय करतोय, खाली पडतोय. त्याच्यातला जो बी आहे, त्या बी पासून काय होत आहे, सीडलिंग तयार होत आहेत. आणि हा सीडलिंग कशात कन्वर्ट झाला, एका ट्री मध्ये कन्वर्ट झाला. आणि त्याच ट्रीला काय आले, छोटे छोटे कळ्या आले. तेच कळ्या फ्लावर्स मध्ये कन्वर्ट झाले. आणि त्याच फ्लावर मधून हा फ्रूट येथे तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे यांचं ग्रोथ सायकल अशा प्रकारे असतं. त्यानंतर काय म्हणण्यात आलेलं आहे, पहा, सम प्लांट्स आर ॲटोट्रॉफिक. काही प्लांट्स काय आहेत, ॲटोट्रॉफिक आहेत. ॲटोट्रॉफिक म्हणजेच काय, तर हे जे ट्रीज असतात, ते ट्रीज काय करत असतात, स्वतःच फूड स्वतः प्रिपेअर करतात, स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात. कशाच्या हेल्पनं करत असतात, एअर, वॉटर अँड सनलाइट. या 3 फॅक्टरचा वापर करून किंवा या 3 गोष्टींचा वापर करून येथे ट्री काय करत असतो, स्वतःच फूड स्वतः प्रिपेअर करत असतो. आणि जो प्लांट किंवा जी वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करते किंवा स्वतःच फूड स्वतः तयार करते, त्यांनाच येथे ॲटोट्रॉफिक असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, ॲटोट्रॉफिक. म्हणजेच काय, जे स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर असे काही प्लांट्स आहेत, असे काही वनस्पती आहेत, ते काय आहेत, हेटेरोट्रॉफिक आहेत. काय आहेत, हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक म्हणजेच काय, जे काही प्लांट्स असतात, ते स्वतःच फूड तयार करत नाही, स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही. ते दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंडेड असतात, दुसऱ्या वनस्पतींवर डिपेंडेड असतात. जसं की हा वनस्पती काय केला, हा प्लांट काय केला, स्वतःच फूड स्वतः तयार केला. तर हे जे प्लांट आहे, तो स्वतःच फूड स्वतः तयार करत नाही, पण हा जो प्लांट आहे दुसऱ्या प्लांटवर डिपेंडेड असतो. त्यांनाच येथे काय म्हटलेलं आहे, हेटेरोट्रॉफिक म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक म्हणजेच काय, परपोषी. म्हणजेच काय, दुसऱ्यांवर डिपेंडेड असलेला. आणि काय म्हटलेलं आहे, पहा,
while some are insectivorous. तर काही अशी प्लांट्स आहेत की ते काय करतात, इन्सेक्ट्सला काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. छोट्या छोट्या किड्यांना ते काय करतात, खातात आणि त्यांचं फूड हे काय आहे, इन्सेक्ट आहे. इन्सेक्टच त्यांचं काय आहे, फूड आहे. म्हणून अशा प्लांट्सला येथे काय म्हटलेलं आहे, इन्सेक्टिव्होरस असं म्हटलेलं आहे. तर येथे आपल्याला एक पिक्चर दाखवण्यात आलेला आहे, मँगो ट्री दाखवण्यात आलेला आहे. पहा काय म्हणतोय आपल्याला हा मँगो ट्री, आय एम अ मँगो ट्री. तर मी कोण आहे, आंब्याचं झाड आहे म्हणतोय. आय प्रिपेअर माय ओन फूड. तर मी काय करतो, मी माझं स्वतःच अन्न स्वतः तयार करतो, असं कोण म्हणतोय आपल्याला, तो मँगो ट्री म्हणतोय. तर हा मँगो ट्री काय झाला, ॲटोट्रॉफिक झाला. काय झाला, ॲटोट्रॉफिक झाला. म्हणजेच काय, तो स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतोय. म्हणून अशा प्लांट्सला आपण काय म्हटलो, ॲटोट्रॉफिक म्हटलो. त्यानंतर ना येथे आपल्याला अनदर प्लांट दाखवण्यात आलेला आहे. पहा दुसरी वनस्पती दाखवण्यात आलेला आहे. तो सुद्धा आपल्याशी बोलतोय. काय बोलतोय पहा, आय एम अ डोडर. तर माझं नाव काय आहे, डोडर आहे. मी डोडर नावाचा वनस्पती आहे. आय ग्रो विथ द सपोर्ट ऑफ द बिग ट्री. मी ग्रो करतो, मी वाढतो. कसं वाढतो, मी दुसऱ्या बिग ट्रीचा सपोर्ट घेऊन काय करतो, वाढतो. आणि मी त्यांचं फूड काय करतो, ऍब्झॉर्ब करतो. काय, दुसरे जे बिग ट्री स्वतःचं फूड प्रिपेअर करतात त्यांचं मी फूड काय करतो, ऍब्झॉर्ब करतो, घेतो. आणि त्यामुळे मला येथे काय म्हणतात, दॅट आफ्टर नेक्स्ट वन प्लांट आपल्याशी काय बोलतोय पहा, वी आर इन्सेक्टिव्होरस. तर आम्ही दोघे काय आहोत, इन्सेक्टिव्होरस आहोत. इन्सेक्टिव्होरस म्हणजेच काय, आमचं फूड काय आहे, इन्सेक्ट आहे. काय आहे, इन्सेक्ट आहे. तर काय म्हणतात पहा, वी आर इन्सेक्टिव्होरस. इन्सेक्ट्स आर अवर फूड. इन्सेक्ट आमचं काय आहे, फूड आहे. तर येथे आपण फर्स्ट वन जो प्लांट आहे, पीचर प्लांट आहे. त्याचं नाव काय आहे, पीचर प्लांट आहे. त्याचं येथे आपण व्हिडिओ पाहू शकतो. पहा या पीचर प्लांट मध्ये इन्सेक्ट काय होतात, अट्रॅक्ट होतात आणि त्याच्या आत जाऊन पडतात. त्याच्या आत एक लिक्विड असतो, त्या लिक्विड मध्ये ते इन्सेक्ट काय होतात, डिझॉल्व्ह होतात आणि तेथून ते फूड काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. ऍज अ इन्सेक्ट म्हणून त्यांना ते खातात. तर नेक्स्ट वन सनड्यू दाखवण्यात आलेला आहे. सनड्यूचे सुद्धा आपण इथे व्हिडिओ पाहूया. जसं येथे आपण सनड्यूला पाहू शकतो की सनड्यूने इथे काय केलेलं आहे, इन्सेक्टला ट्रॅप केलेला आहे. त्याच्या या एजेसला काय असतात, स्टिक्की सबस्टन्स असतो, चिकट पदार्थ असतो. त्यामुळे इन्सेक्ट जो काही किडा असतो तो काय होतो, तिथे चिटकून बसतो आणि अशा प्रकारे तो इन्सेक्टिव्होरस प्लांट कसा त्यांना ऍब्झॉर्ब करतो. पहा येथे आपण पाहू शकतो. अशा प्रकारे त्यांना काय करतात, ते ऍब्झॉर्ब करतात. यांनाच येथे आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट म्हणतो. तर येथे आपल्याला थिंक म्हणलेला आहे, विचार करा म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे पहा, डज द ट्री ऑन विच द डोडर ग्रोज सफर एनी हार्म फ्रॉम इट. हा जो डोडर प्लांट आहे, हा जो डोडर वनस्पती आहे, तो दुसऱ्या झाडांवर वाढतो आणि त्या दुसऱ्या झाडांना या डोडर प्लांटचा त्रास होतो का? कारण हा डोडर प्लांट काय करतो, त्या झाडावर वाढतो आणि त्या झाडाचं फूड काय करतो, तो ऑब्टेंड करतो किंवा खातो. तर अशा प्रकारे त्या झाडांना तिथे त्रास होतो का, असा इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर उत्तर आपण पाहू शकतो. आन्सर काय येईल पहा, यस बिकॉज डोडर इज अ हेट्रोट्रॉफिक. हो, कारण त्या प्लांट्सला काय होतो, त्रास होतो. कारण जो डोडर वनस्पती आहे किंवा डोडर नावाचा जो प्लांट आहे, तो काय आहे, हेट्रोट्रॉफिक आहे. म्हणजेच काय, दुसऱ्यांवर डिपेंडेड राहतो आणि तो काय करतो, ज्या झाडावर वाढतो, ज्या झाडाकडून तो सपोर्ट घेतो, त्याच झाडामधला न्यूट्रियंट आणि फूड काय करतो, तेथे ऍब्झॉर्ब करतो. विच deprives the tree of its food and can weaken it. अशा प्रकारे त्याचं फूड तेथे कमी होतं. त्या प्लांटचं फूड काय होणार आहे, तिथे कमी होणार आहे आणि हळूहळू ते झाड काय होत जाणार आहे, कमकुवत होत जाणार आहे, वीक होत जाणार आहे. अँड सेकंड वन क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, विच ॲटोट्रॉफिक प्लांट्स डू यू नो. तर तुम्हाला कोणकोणते ॲटोट्रॉफिक प्लांट्स माहित आहेत हे इथं विचारलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. पहा, मँगो ट्री, बनियान ट्री, नीम ट्री, हिबिस्कस प्लांट, रोज प्लांट, वीट, राईस प्लांट, हे सगळे काय आहेत, ॲटोट्रॉफिक. ॲटोट्रॉफिक प्लांट्सला कसं ओळखायचं, ज्यांची पाने हिरवे असतात.
ज्यांची पानं काय असतात? हिरवे असतात. जे प्लांट्स, जे वनस्पती दिसायला हिरवे असतात, ते सगळे वनस्पती किंवा ते सगळे प्लांट्स काय झाले? ऑटोट्रॉफिक झाले. दॅट आफ्टर येथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा. हेल्प वी गेट फ्रॉम द प्लांट. तर वनस्पतींकडून आपल्याला कोणकोणती मदत होते? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे किंवा ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर खाली आपल्याला पिक्चरमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे? रश्मीचं हाऊस दाखवण्यात आलेलं आहे. ही छोटीशी मुलगी जी आहे ती रश्मी आहे. तर येथे रश्मीचे बाबा काय करत आहेत? चपात्या करत आहेत. तर या पिक्चर रिलेटेड आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. दिस इज द रूम इन रश्मीज हाऊस. तर हे रश्मीच्या घरातलं एक रूम आहे किंवा एक खोली आहे. लिस्ट द आयटम्स दॅट आर मेड फ्रॉम प्लांट्स अँड कंप्लीट द टेबल बिलो. अशा काही वस्तू रश्मीच्या खोलीमध्ये आहेत किंवा रश्मीच्या घरात आहेत की ते कशापासून तयार झालेले आहेत? प्लांटपासून, वनस्पतीपासून तयार झालेले आहेत. तर त्यांचं येथे लिस्ट तयार करा म्हटलेलं आहे आणि जे खाली आपल्याला टेबल दिलेलं आहे, ते टेबल कंप्लीट करा असं म्हटलेलं आहे. तर कोणकोणत्या वस्तू आपल्याला येथे रश्मीच्या घरात दिसून येत आहेत, जे वनस्पतीपासून किंवा प्लांट्सपासून तयार झालेले आहेत? चला तर पाहून घेऊया. तर फर्स्ट वन आहे चपाती. जे रश्मीचे बाबा चपाती करत आहेत ना, ते चपाती कशापासून तयार झालेली आहे? गव्हापासून तयार झालेली आहे. आणि गहू कुठून भेटतो आपल्याला? सीरियल्स पासून भेटतात, तृणधान्यांपासून भेटतात आणि ते सीरियल्स पण काय आहेत? प्लांट पासूनच भेटतात. तर ही चपाती आपल्याला कुठून भेटलेली आहे? व्हीट ग्रेन पासून भेटलेली आहे, जो की प्लांटचा काय आहे? सीड आहे. सेकंड वन इथे आपल्याला टेबलावर बनाना दिसून येत आहे. केळीसोबत येथे आपल्याला ग्रेप्स सुद्धा दिसून येत आहेत. ग्रेप्स म्हणजेच काय? द्राक्षे. हे जे फ्रुट्स आहेत, हे जे बनाना, हे जे ग्रेप्स आहेत, हे काय आहेत? फ्रुट्स आहेत. त्यानंतर ना आपल्याला येथे व्हेजिटेबल दिसून येत आहेत. व्हेजिटेबल्स म्हणजेच काय? भाज्या. भाज्या कोणकोणत्या असतात? तर पालेभाज्या असतात, बटाटे, गाजर, अद्रक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या हे प्लांट्सचे सगळे काय असतात? पार्ट्सच असतात. कोणकोणते पार्ट्स असतात? लाइक अ लीव्हज. पालेभाज्या म्हणजेच काय? ज्यांचे आपण लीव्हज खातो, पाने खातो त्यांना लीफी व्हेजिटेबल्स म्हणतात. म्हणजेच हे कशाचे पार्ट्स असतात? लीव्हजचे पार्ट्स असतात. स्टेम म्हणजे रूट किंवा खोड आणि काही फ्रुट्स व्हेजिटेबल्स असतात लाइक अ टोमॅटो ऑर अ कुकुंबर. असे वेगवेगळे फ्रुट्स व्हेजिटेबल्स आपण खातो. हे सगळे कशात येणार आहेत? व्हेजिटेबल्समध्येच येणार आहेत आणि हे सगळे प्लांट्सचेच पार्ट्स आहेत. त्यानंतरनं येथे जे रश्मीचे बाबा काय करत आहेत? चपाती लाटत आहेत किंवा चपाती रोल करत आहेत. कुठे उभारून करत आहेत? तर एका टेबलावर उभारून करत आहेत आणि हा जो टेबल आहे वुडन टेबल आहे किंवा तुम्ही वुडन चेअर म्हणू शकता किंवा हे वुडन कपबोर्ड, हे जो तुम्हाला खुर्ची दिसून येत आहे किंवा हे जे लाकडी कपाट दिसून येत आहे किंवा हे जे लाकडी टेबल दिसून येत आहे, हे सगळे प्लांट्स पासूनच तयार झालेले आहेत, वनस्पतीपासूनच तयार झालेले आहे. तर कुठला पार्ट आहे? तर स्टेम पासून हा तयार झालेला आहे, खोडापासून तयार झालेला आहे. त्याला तुम्ही येथे स्टेम म्हणू शकता किंवा ट्रंक म्हणू शकता किंवा वूड ऑफ अ ट्री असं सुद्धा येथे म्हणू शकता. आणि येथे रश्मीची बाबा चपाती लाटत आहेत. कशावर लाटत आहेत? तर पोलपाट जे आहे, ज्याच्यावर चपाती आपण करतो, ते सुद्धा जे पोलपाट आहे, ते लाकडापासूनच तयार झालेलं आहे, वनस्पतीपासूनच तयार झालेलं आहे आणि जे वेलन आहे, ते वेलन सुद्धा किंवा रोलिंग पिन त्याला म्हटलं जातं. त्या वेलनला काय म्हटलं जातं? रोलिंग पिन म्हटलं जातं आणि त्या लाटण्याच्या पोलपाटाला बोर्ड असं म्हटलं जातं. हे सगळे कशापासून तयार झालेले आहेत? प्लांट्स पासूनच तयार झालेले आहेत. कुठल्या पार्ट्स पासून तयार झालेले आहेत? तर हे स्टेम पासून तयार झालेले आहेत. कशापासून? खोडापासून तयार झालेले आहेत. तर रोलिंग पिन अँड बोर्ड आपण येथे लिहू शकतो ॲज अ स्टेम. अँड जे सगळे व्हेजिटेबल्स आहेत, पहा हे सगळे जे व्हेजिटेबल्स आपल्याला बास्केटमध्ये दिसून येत आहे. हा जो बास्केट आहे, ही जी टोपली आहे, ही टोपली सुद्धा कशापासून तयार झालेली आहे? प्लांट्स पासूनच, वनस्पतीपासूनच तयार झालेली आहे. तर कोणत्या पार्ट्सने ही तयार झालेली आहे? स्टेम, खोड किंवा पानांपासून तयार झालेली आहे. कुठल्या? बांबूंच्या किंवा उसापासून याला तयार केलं जातं. तर असे वेगवेगळे वस्तू येथे पार्ट्स ऑफ प्लांट्स पासून तयार झालेले
आहेत या गोष्टी येथे आपल्याला समजून आलेल्या आहेत. दॅट आफ्टर येथे आपल्याला थिंक म्हटलेलं आहे, विचार करा असं म्हटलेलं आहे. ट्री हेल्प्स अस, सो हाऊ कॅन वी हेल्प ट्री? तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वनस्पती काय करतो, आपल्याला मदत करतो. काय करण्यासाठी आत्ताच पाठीमागे पाहिलं, जे काही आपल्याला फूड भेटतं ते प्लांट पासूनच भेटतं किंवा जे काही वस्तू आपण तयार करतो लाईक अ टेबल, खुर्ची और कपाट किंवा वेलन किंवा पोलपाट अशा भरपूर वस्तू आपल्याला कशामुळे भेटतात? ट्रीजमुळेच भेटतात, वनस्पतीमुळेच भेटतात. तर ते आपल्याला मदत करतात. पण आपण त्यांना कशी मदत करायची? आपण वनस्पतींना कसं मदत करायचं? येथे असं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर येथे आपण आन्सर सांगू शकतो. वी कॅन प्लांट न्यू ट्रीज अँड वॉटर देम एव्हरी डे. तर येथे आपण नवीन झाड लावू शकतो किंवा नवीन रोपटं लावू शकतो आणि त्याला रोज पाणी देऊ शकतो. अँड वी मस्ट सेव्ह देम फ्रॉम द बीइंग कट डाउन. आणि त्यांची आपल्याला इथे काय करायची आहे? काळजी घ्यायची आहे. त्यांना वाचवायचं आहे. कशापासून वाचवायचं आहे? झाड कट होण्यापासून किंवा वृक्ष तोडीपासून त्यांना काय करायचं आहे? वाचवायचं आहे. अशा प्रकारे येथे आपण ट्रीजला काय करू शकतो? हेल्प करू शकतो. त्यानंतर खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लेट्स रिकॉल म्हटलेलं आहे, आठवण करा म्हटलेलं आहे. तर येथे आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला आहे, उतारा दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही मिसिंग वर्ड्स येथे आपल्याला फिल करायचे आहेत. करेक्ट मिसिंग वर्ड्स येथे काय करायचे आहेत? फिल करायचे आहेत. चला तर समजून घेऊया. कंप्लीट द पॅरेग्राफ बाय रायटिंग ॲप्रोप्रिएट वर्ड इन द ब्लँक्स. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. रूट्स डॅश 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 अँड स्टेम्स आर ऑर्गॅन्स ऑफ द प्लांट्स. तर वनस्पतीचे ऑर्गॅन्स कोणकोणते आहेत? वनस्पतीचे पार्ट्स कोणकोणते आहेत? तर आपण पाठीमागेच आत्ता पाहिलो. तर कोणकोणते पार्ट्स असतात तो प्लांट्सचे? तर येथे आपण पाहू शकतो फ्रूट्स, सीड्स, रूट, स्टेम, लीव्ह अँड फ्लावर. हे सगळे काय आहेत? पार्ट्स आहेत. तर येथे आपल्याला स्टेम्स आणि रूट्स दिलेले आहेत. तर उरलेले आपण कोणतेही 2 पार्ट्स येथे लिहून घेऊ शकतो. तर येथे आपण लिहून घेऊया. लीव्हज अँड फ्लावर जे आहेत ते काय आहेत? पार्ट्स ऑफ प्लांट्स आहेत किंवा ऑर्गॅन्स ऑफ प्लांट्स आहेत. रूट ॲब्झॉर्ब डॅश डॅश अँड डॅश डॅश. तर रूट्स जे असतात, जे मुळं असतात, खाली जमिनीखालची जे मुळं असतात, ते काय ॲब्झॉर्ब करतात? ते काय घेतात? तर काय घेतात? येथे आपण डेली त्यांना पाणी घालतो ना, वॉटर घालतो ना, मग ते रोज काय घेतात? पाणी घेतात. आणि जमिनीमध्ये काही अशी पोषक तत्वे असतात, काही न्यूट्रिएंट असतात. त्या न्यूट्रिएंटला ते काय करत असतात? ॲब्झॉर्ब करत असतात. काय करत असतात? ॲब्झॉर्ब करत असतात. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो. फ्रुट्स ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स. मिनरल्स म्हणजेच काय? न्यूट्रिएंट. जे लीव्हज असतात, जे पानं असतात झाडांवरची, ते काय यूज करतात? लीव्हज यूज डॅश 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 अँड एअर टू प्रिपेअर फूड. तर आत्ताच पाठीमागे पाहिलं, वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची त्यांना येथे गरज असते? तर सनलाईट येथे लागतो त्यांना. एअर लागतो. एअर म्हणजेच काय? हवा. सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज असते आणि त्यांना फूड तयार करण्यासाठी किंवा अन्न तयार करण्यासाठी येथे पाण्याची गरज असते. तर येथे आपण लिहू शकतो. लीव्हज यूज सनलाईट, वॉटर अँड एअर. एअर ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. तर येथे आपण सनलाईट अँड वॉटर लिहून घेऊया. कशासाठी यूज करतात या तिन्ही गोष्टी? तर येथे फूड प्रिपेअर करण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी या गोष्टींचा वापर येथे लीव्हज करतात, पाने करतात. सम प्लांट्स बियर डॅश डॅश. काही प्लांट्सला, काही वनस्पतींना काय येतात? बियर्स. बियर्स म्हणजेच काय? काय येतात? फ्लावर्स येतात. काय येतात? फुले येतात. तर येथे आपण लिहून घेऊया फ्लावर्स. फ्रुट्स आर फ्रॉम डॅश डॅश. जे फ्रुट्स तयार होतात, जे फळं तयार होतात, ते फळं कुठून येतात? त्या फ्लावर मधूनच फ्रूट कन्वर्ट होतो. तोच फ्लावर कशात ट्रान्सफर होतो? फ्रुट्स मध्ये ट्रान्सफर होतो. तर हा जो फ्रूट आहे तो कशापासून तयार होतो? फ्लावर पासून तयार होतो. म्हणून येथे आपण फ्लावर्स लिहून घेऊया. तर आन्सर आलं. फ्रुट्स आर फ्रॉम फ्लावर्स. न्यू डॅश डॅश ग्रो फ्रॉम द डॅश डॅश इनसाइड द फ्रूट. आता या फ्रुट्सच्या आत, या फळाच्या आत काय असतं? सीड असतं. काय असतं? बी असतं. आणि या बी पासूनच छोटंसं रोपटं तयार होतं. काय तयार होतं? एक छोटंसं सीडलिंग तयार होतं किंवा एक प्लांट तयार होतं.
तर इथे आपण लिहू शकतो, न्यू प्लांट्स ग्रो फ्रॉम द सीड्स इनसाइड द फ्रूट. तर अशा प्रकारे हा पॅरेग्राफ येथे आपण विथ एक्सप्लेनेशन पाहून घेतलो. तर याच्यावरून आपल्याला समजून आलं की प्लांट्सला कोणकोणते पार्ट्स असतात आणि हे जे काही प्लांट्स आहेत ते फूड प्रिपेअर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी वापरतात आणि फ्लावर फ्रुट्समध्ये कन्वर्ट होतो आणि या फ्रुट्समध्येच असतात सीड्स आणि या सीड्स पासूनच न्यू प्लांट्स येथे तयार होतात. हे आपल्याला गोष्टी येथे समजून आलेलं आहे. त्यानंतर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. प्लांट्स जर्नी दाखवण्यात आलेला आहे आणि ही जी जर्नी आहे ती कशी दाखवण्यात आलेली आहे, जंबल दाखवण्यात आलेला आहे, मिक्स केलेला आहे. तर या जर्नीला आपल्याला कसं करायचं आहे, सिक्वेन्स द्यायचा आहे, ऑर्डर द्यायचा आहे. तर हा जो फ्रूट तयार होण्यासाठी सगळ्यात अगोदर येथे आपल्याला कशाची गरज आहे, बीची गरज आहे, सीडची गरज आहे. जेव्हा हे सीड आपण सॉइल मध्ये किंवा जमिनीत पेरतो, या सीड पासून काय तयार होते, छोटंसं रोपटं तयार होतं. याच रोपट्याला काय येतं, फ्लावर्स येतात आणि हेच फ्लावर कशात कन्वर्ट होतात, फ्रुट्स मध्ये कन्वर्ट होतात. तर अशा प्रकारे इथे आपण सिक्वेन्स लावू शकतो. पहा, तर फर्स्ट वन येणार सीड. सीड पासून तयार झाला एक स्मॉल प्लांट तयार झाला. तर इथे हा झाला सेकंड वन. याच प्लांटवर काय आले, फ्लावर्स आले. तर याला आपण देऊया थर्ड सिक्वेन्स. आणि या फ्लावर मधूनच काय तयार झाला, फ्रूट तयार झाला. तर याला येथे फोर्थ करेक्ट ऑर्डर येथे आपण देऊ शकतो. लेट्स अंडरस्टँड म्हटलेलं आहे, समजून घ्या म्हटलेलं आहे. देर इज अ डायव्हर्सिटी इन एव्हरी ऑर्गॅन्स ऑफ द श्रब्स, हर्ब्स, क्लाइंबर अँड ट्रीज इन अवर सराउंडिंग. तर आपल्या आजूबाजूला काय असतात, वेगवेगळे प्रकारचे वनस्पती असतात. जसं की ट्रीज, श्रब्स, हर्ब्स, क्लाइंबर आणि क्रीपर असे वेगवेगळे वनस्पती आपल्याला दिसून येतात. त्यांचं स्ट्रक्चर वेगळं असतं, त्यांचे स्टेम्स वेगळे असतात, त्यांचे फ्रुट्स, त्यांचं ट्रंक, या सगळ्या गोष्टी काय असतात, वेगवेगळ्या असतात. ते म्हणजेच काय, त्यांच्यात काय दिसून येतं, आपल्याला डिफरन्स दिसून येतं. त्या डिफरन्सला येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, डायव्हर्सिटी म्हणण्यात आलेलं आहे. डायव्हर्सिटी म्हणजेच काय, विविधता. डायव्हर्सिटी म्हणजेच काय, विविधता. तर हे जे विविधता आहे, हे जे डिफरन्स आहे, आपल्याला कुठं कुठं दिसून येणार आहे, त्यांच्या शेप्समध्ये, म्हणजेच त्यांचा आकार, त्यांचा कलर, त्यांचा टेक्स्चर, त्यांचे एजेस, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येणार आहेत. जसं ट्रीज, श्रब्स, हर्ब्स मध्ये डिफरन्स आहे, तसेच वेगवेगळे जे प्लांट्स आहेत, वेगवेगळे जे वनस्पती आहेत, त्यांचे फ्लावर सुद्धा आपल्याला काय दिसून येणार आहेत, वेगवेगळ्या शेपचे दिसून येणार आहेत, वेगवेगळ्या कलर्सचे दिसून येणार आहेत, वेगवेगळ्या वासांचे म्हणजेच काय, वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सचे इथे दिसून येणार आहेत. जसं की येथे आपल्याला सांगण्यात आलेला आहे, जो हिबिस्कस फ्लावर आहे, जो जास्वंद आहे आणि जो पेरिविंकल आहे, पेरिविंकल म्हणजेच काय, सदाफुली जे आहे, त्यांना किती पेटल्स असतात, पेटल्स म्हणजेच काय, पाकळ्या. किती पाकळ्या असतात, तर त्यांना 5 पाकळ्या असतात. पहा, येथे सदाफुली म्हणजेच काय, पेरिविंकलचं प्लांट दिलेलं आहे, त्याच्यावर फ्लावर दाखवण्यात आलेला आहे. प्रत्येक फ्लावरला किती पाकळ्या आहेत, पाकळ्या म्हणजेच काय, पेटल्स. किती पेटल्स आहेत, 5 आहेत. पहा, 1 2 3 4 आणि 5 आहेत. तर जसं पेरिविंकलला 5 पेटल्स आहेत, 5 पाकळ्या आहेत, त्याच प्रकारे हिबिस्कस, हिबिस्कस म्हणजेच काय, जास्वंद. जास्वंदाला सुद्धा काय आहेत, 5 पेटल्स आहेत. while flowers like a rose, jasmines have a many petals. पण गुलाबाला किंवा जास्मिनच्या फुलांना भरपूर पाकळ्या असतात. आपण काउंट करू शकत नाही. म्हणजेच काय, काहींना मोजूनच पाकळ्या असतात, तर काहींना भरपूर पाकळ्या असतात. येथे आपण याच्यावरून समजून घेऊ शकतो. तर येथे आपण पाहू शकतो, वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळे कलरचे, वेगवेगळे शेप्सचे येथे फ्लावर दिसून येतात. काहींना मोजकेच पेटल असतात किंवा मोजकेच पाकळ्या असतात, तर काहींना भरपूर पाकळ्या असतात. या गोष्टी येथे आपल्याला समजून आलेल्या आहेत. ट्राय धिस म्हटलेलं आहे, प्रयत्न करा म्हटलेलं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट लीव्स अँड फ्लावर्स इन युअर सराउंडिंग. मेक अ कलेक्शन ऑफ देअर पिक्चर. तर तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरात वेगवेगळी पाने असतील, वेगवेगळे फुलं आलेले असतील, त्यांना काय करा, कलेक्ट करा. त्यांचे पिक्चर्स तिथे कलेक्ट करून इन्फॉर्मेशन द्या, असं इथे म्हटलेलं आहे.
दॅट आफ्टर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, लेट्स अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हटलेला आहे. टाइप्स ऑफ लिव्स, आत्ताच पाठीमागे पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, त्यांचे कलर, त्यांची साईज, त्यांचे शेप्स, त्यांना किती पेटल्स असतात, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं. एकमेकांपासून ते वेगवेगळे दिसतात, म्हणजेच काय, त्यांच्यात आपल्याला काय दिसून येत आहे, डायव्हर्सिटी दिसून येत आहे. जसं फुलांमध्ये डायव्हर्सिटी होतं, त्याच प्रकारे येथे पानांमध्ये सुद्धा, लीव्हजमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसून येतं, डायव्हर्सिटी दिसून येतं. तर येथे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे लीव्हज दिलेले आहेत, टाइप्स ऑफ लीव्हज दिलेले आहेत. तर समजून घेऊया. फर्स्ट वन आहे सिंपल लीफ म्हटलेलं आहे. तर याचं मीनिंग काय होईल पहा. ओनली वन लीफ इज अटॅच टू द स्टेम. देठाला किंवा खोडाला एकच पान अटॅच असतं, एकच पान लागलेलं असतं. त्यालाच येथे सिंपल लीफ म्हटलेलं आहे. जसं की येथे आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो. हा आहे देठ. या देठाला लागलेलं आहे फक्त एकच पान. तर तो झाला सिंपल लीफ. काय झाला? सिंपल लीफ झाला. तर येथे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहे. मँगो, आंब्याची जी पानं असतात किंवा लिंबाच्या झाडाची जी पानं असतात किंवा जास्वंदाच्या झाडांची पानं किंवा वडाची पानं किंवा पिंपळाची पानं, हे सगळे पाने कशात येतात? सिंपल लीफमध्ये येतात. कुठे येतात? सिंपल लीफमध्ये येतात. तर सेकंड वन काय सांगण्यात आलेलं आहे? कंपाउंड लीफ म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कंपाउंड म्हणजेच काय? त्यांच्या स्टेमला, त्यांच्या खोडाला एकापेक्षा जास्त पाने असतात. मेनी लीफलेट्स असतात. छोटे पानं असतात. जसं की इथे आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो. तर हा आहे स्टेम, हा आहे खोड. त्याला छोटे पानं लागलेले आहेत. त्या छोट्या पानांना येथे स्मॉल लीफलेट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? स्मॉल लीफलेट म्हटलेलं आहे. अशाच पानांना येथे काय म्हटलेलं आहे? कंपाउंड लीफ म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कंपाउंड लीफ म्हटलेलं आहे. तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. येथे उदाहरण दिलेलं आहे. टॅमॅराइंड म्हणजेच काय? आत्ताच पाहिलं, चिंचेच्या झाडांची पानं, गुलमोहर ट्रीज, कोकोनट, ड्रमस्टिक, नीम, टच मी नॉट, हे सगळे वेगवेगळ्या वनस्पती आहेत. या सगळ्या वनस्पतींना किंवा प्लांट्सला असे छोटे लिफलेट्स लागलेले असतात त्यांच्या स्टेमला. त्याच लीफना येथे कंपाउंड लीफ असं म्हटलेलं आहे. तर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. कलेक्ट फॉलन लीव्स फ्रॉम द ट्रीज इन युअर सराउंडिंग. तर तुमच्या आजूबाजूला घराकडं जमिनीवर पानं पडलेली असतील, झाडांची पानं पडलेली असतील, त्यांना काय करा म्हटलेलं आहे? कलेक्ट करा म्हटलेलं आहे, जमा करा म्हटलेलं आहे. आणि तुमच्या नोटबुकमध्ये एक टेबल प्रिपेअर करा, एक टेबल काढा म्हटलेलं आहे किंवा एक तक्ता काढा म्हटलेला आहे. आणि ते जे पडलेले पानं आहेत, ते पानं काय करा? स्टिक करा आणि त्यांचं इन्फॉर्मेशन तिथे लिहा म्हटलेलं आहे. तर फर्स्ट वन इथे दिलेलं आहे लेमन लीफ, म्हणजे लिंबाच्या झाडांची पानं. ज्या झाडाला लिंबू येतात, लेमन येतात, त्या लिंबाच्या झाडाचं इथे पान स्टिक करायचं आहे. तो कुठल्या टाईपचा लीफ आहे? सिंपल लीफ आहे. म्हणजेच काय? त्याच्या एका स्टेमला एकच पान असतं, तर तो सिंपल लीफ आहे. त्याचं टेक्स्चर कसं आहे लागायला? खूपच सॉफ्ट लागतो. सेकंड वन पिक्चर येथे देण्यात आलेलं आहे. त्याचं नाव येथे आपल्याला लिहायचं आहे लीफचं. तर हा लीफ आहे, रोज लीफ आहे. काय आहे? रोज लीफ आहे. म्हणजेच काय? गुलाबाच्या झाडांचं पान आहे हे. तर कसं आहे दिसायला? कंपाउंड आहे पहा. एकाच देठाला भरपूर पाने लागलेली आहे. तर हा कोणत्या प्रकारचा पान झाला? कंपाउंड लीफ झाला. तर त्याचं टेक्स्चर कसं आहे? स्मूथ आहे आणि साईडला म्हणजेच काय? कोपऱ्याला आतून कसा आहे? तो सॉफ्ट आहे. आणि जर कोपऱ्यांना आपण टच केलं तर आपल्याला कसा लागेल? रफ लागेल. स्लाइटली कसा लागेल? रफ लागेल. आणि थर्ड वन येथे सांगण्यात आलेलं आहे नाईट जास्मिन, ज्यालाच आपण पारिजातक म्हणतो. त्याचा फिगर येथे दिलेला नाहीये. तर तो कुठल्या टाईपचा आहे? सिंपल लीफ आहे. म्हणजेच काय? स्टेमला एकच लीफ लागतो, म्हणून तो झाला सिंपल लीफ. आणि याचा टेक्स्चर कसा आहे? रफ आहे. म्हणजेच काय? खुरदुरा आहे. त्यानंतर येथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. ट्राय दिस म्हटलेलं आहे. द पीपल लीफ ऑफ द मेमरीज. तर पिंपळाच्या झाडांचं पानं घेऊन येथे काय करायचं आहे? आपल्याला एक मेमरी तयार करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी येथे आपण व्हिडिओद्वारे पाहू शकतो पहा. तर व्हिडिओमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे? या पानांना आपल्याला 10 ते 15 दिवस सोक करा म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? पाण्यात भिजवा म्हटलेलं आहे.
15 दिवसानंतर याला ब्रशद्वारे काय करा म्हटलेलं आहे, स्वच्छ करून घ्या म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही ब्रशनं या पानांना क्लीन करता किंवा या लीव्हजना क्लीन करता, तेव्हा त्यांचे वेन्स, त्यांची शिरा येथे आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे या लीव्हचा वापर करून येथे आपल्याला काय करायचं आहे, मेमरी क्रिएट करायचं आहे. ॲज अ बुकमार्क म्हणून सुद्धा येथे तुम्ही याचा वापर करू शकता. त्यात काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, लेट्स अंडरस्टँड, तर समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया म्हटलेला आहे. विथ द हेल्प ऑफ एअर, sunlight and the water and nutrients absorbed by the roots, green plants prepare their own food. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, जो प्लांट आहे, जी वनस्पती आहे, ती फूड तयार करण्यासाठी, स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करते? एअर वापरते, सनलाईट वापरते म्हणजेच काय, सूर्यप्रकाशाचा इथे वापर करते, आणि जमिनीतून काय घेते, वॉटर घेते. काय घेते? वॉटर घेते. आणि जमिनीमधले जे पोषक तत्वे आहेत म्हणजेच काय, न्यूट्रिएंट सुद्धा ती काय करते, ऍब्झॉर्व करते. कशा थ्रू करते? रूट्स थ्रू. रूट्स म्हणजेच काय, मुळांपासून पाणी घेते आणि मुळांपासूनच ते न्यूट्रिएंट घेते. आणि अशा प्रकारे हे जे हिरवे वनस्पती आहे, हे जे ग्रीन प्लांट्स आहेत, स्वतःचं फूड तेथे स्वतः तयार करतात विथ हेल्प ऑफ एअर, सनलाईट, वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल. तर अशा प्रकारे ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. याच प्रोसेसला, याच प्रक्रियाला आपण येथे फोटोसिंथेसिस असे म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? फोटोसिंथेसिस म्हणजेच काय, एक ग्रीन प्लांट एअरच्या हेल्पनं, सनलाईटच्या हेल्पनं, वॉटर आणि न्यूट्रिएंटच्या हेल्पनं काय करतो, स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतो. त्याच प्रक्रियेला, त्याच प्रोसेसला येथे आपण फोटोसिंथेसिस असे म्हणतो. दिस ॲक्टिव्हिटी मेनली टेक्स प्लेस इन द लीव्हज ऑफ द ग्रीन प्लांट्स. आणि ही जी ॲक्टिव्हिटी होत असते, हे जे फोटोसिंथेसिस होत असतं, ते कुठं होत असतं? जिथं ग्रीन लीव्हज आहेत, जिथं ग्रीन लीव्हज आहेत, फक्त जिथे हिरवे पाने असतात, त्या हिरव्या पानांमध्येच हे फोटोसिंथेसिस होत असतं, हे फूड प्रिपेअर होत असतं. द फूड प्रिपेअर बाय द प्लांट इज युजफुल ऑर लिव्हिंग बीइंग. आणि हे जे फूड तयार झालं आणि जे हे अन्न तयार झालं, हे अन्न सगळ्याच प्राण्यांना, सगळ्याच लिव्हिंग बीइंग्सला किंवा सगळ्याच सजीवांना ते काय आहे, युजफुल आहे. कारण सगळेच प्लांटवर बेस्ड आहोत. आपण सगळे कोणावर डिपेंडेड आहोत अन्नासाठी? प्लांट्सवर डिपेंडेड आहोत. म्हणजेच काय, वनस्पतींवरच डिपेंडेड आहोत. सम न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल डिझॉल्व इन वॉटर. मातीमध्ये जे काही पोषक तत्वे असतात, जे काही न्यूट्रिएंट असतात, ते कशात मिक्स होतात? पाण्यामध्ये मिक्स होतात. जे आपण पाणी घालतो ना जमिनीवर झाड वाढण्यासाठी, त्या पाण्यामध्ये हा न्यूट्रिएंट मिक्स होतो. वॉटर अँड दिस डिझॉल्व्ह न्यूट्रिएंट आर ऑब्झर्व्ड बाय द रूट. आणि हे पाणी आणि पाण्यामध्ये मिक्स झालेला जो काही न्यूट्रिएंट ऑर अ मिनरल, त्याला कोण ऍब्झॉर्व करतं, कोण घेतं? तर रूट घेतो. रूट म्हणजेच कोण? जमिनीची मुळे घेतात. अँड दीज न्यूट्रिएंट्स रीच द स्टेम. आणि हेच न्यूट्रिएंट आणि हेच मिनरल्स आणि हेच वॉटर कुठं पोहोचतं? स्टेमकडे पोहोचतं. स्टेम म्हणजेच काय? खोडाकडे पोहोचतं. अँड द लीव्स, आणि पानांकडे सुद्धा पोहोचतं. रूट्स होल्ड द सॉइल फर्मली. त्यामुळे हे जे मुळे असतात, मातीला कसं करतात? घट्ट पकडून ठेवतात. काय करतात? होल्ड सॉइल फर्मली. फर्मली म्हणजेच काय? घट्ट पकडून ठेवतात. कारण त्या मातीमधून त्यांना काय भेटत असतं? न्यूट्रिएंट, मिनरल्स, या सगळ्या गोष्टी भेटत असतात. त्यामुळे ते रूट्स काय करतात? त्याला घट्ट पकडून ठेवतात. विच गिव्ह सपोर्ट टू द प्लांट. आणि या मातीमुळं त्या प्लांट्सला काय भेटतं? सपोर्ट भेटतो. तो इझिली त्या मातीमध्ये उभारू शकतो, सपोर्टनं थांबू शकतो. अशा प्रकारे येथे आपण फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे किंवा हे जे प्रोसेस आहे, कसं घडतंय हे आपण इथे पाहू शकतो. ज्या प्रकारे आपण टाइप्स ऑफ फ्लावर पाहिलो, टाइप्स ऑफ लीव्स पाहिलो, आता येथे आपल्याला टाइप्स ऑफ रूट्स पाहायचे आहेत. रूट्स म्हणजेच काय? झाडांची मुळे, जे जमिनीच्या आत असतात. त्यांच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकारचे टाइप्स असतात. ते आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया.
फर्स्ट वन आहे टॅप रूट. टॅप रूट म्हणजे काय समजून घेऊया. अ थिक मेन रूट फ्रॉम द स्मॉल ब्रांच. एक मोठा रूट असतो, एक मोठा रूट असतो, त्याला छोटे 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 ब्रांचेस येतात. पहा, एक मोठा रूट किंवा एक मोठा मूळ आपल्याला दिसून येतंय आणि त्याला छोटे छोटे फांद्या येथे आलेल्या आहेत किंवा ब्रांचेस येथे आलेले आहेत, त्यालाच येथे टॅप रूट असे म्हणतात. काय म्हणतात? टॅप रूट म्हणतात. आणि हे रूट कोणकोणत्या ट्रीजला असतात, तर मँगो ट्रीजला, पीपल ट्रीजला किंवा बनियान ट्रीजला हे असल्या प्रकारचे टॅप रूट त्या ट्रीजना असतात. तर फायबरस रूट्स पाहून घेऊया. मेनी फायबर लाईक रूट्स ग्रोईंग फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. खोडापासूनच छोटे 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 दोऱ्यांसारखे, कसे दोऱ्यांसारखे रूट्स यायला स्टार्ट होतात. कसे दोऱ्यांसारखे रूट्स यायला स्टार्ट होत असतात. त्याच रूट्सना येथे आपण फायबरस रूट्स म्हणतो. लसूण कधी पाहिलात का? लसणाच्या वरच्या साईडला छोटे छोटे दोरे दिसून येतात आपल्याला. छोटे छोटे दोऱ्यांसारखे काय दिसून येतात? थ्रेड सारखे आपल्याला रूट्स दिसून येतात. त्या रूट्सनाच येथे आपण फायबर म्हणू शकतो. किंवा कांदा पाहू शकता. अशा सगळ्या प्रकारच्या रूट्सना येथे फायबरस रूट्स असं म्हटलेलं आहे. तर एक्झाम्पल दिलेलं आहे. गव्हाचं पीक किंवा मक्याचं पीक किंवा गवत किंवा कोकोनट जे ट्री आहे, त्यांचे सगळे रूट्स कसे आहेत? फायबरस आहे. तर येथे आपण तर खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, समजून घेऊया. पिक्चर ऑफ सम प्लांट्स पार्ट्स आर गिवन बिलो. आयडेंटिफाय देम, फाइंड द इन्फॉर्मेशन अबाउट देअर रूट्स टाईप. काही पिक्चर दिलेले आहेत आपल्याला, तर त्या पिक्चर्सना पहा आणि त्यांचे रूट्स कोणत्या प्रकारचे आहेत ते इथे सांगा म्हटलेलं आहे. आत्ताच मी तुम्हाला गार्लिकचं म्हणजेच काय लसणाचं सांगितले. लसणाच्या खाली तुम्हाला छोटे छोटे असं केसांसारखे रूट्स दिसून येतात. तर हे कोणत्या प्रकारचं रूट आहे? तर हा काय आहे? फायबरस रूट्स. तर येथे आपण फायबरस रूट्स लिहून घेऊया. सेकंड वन पिक्चर मध्ये आपल्याला फेनुग्रीक दिसून येत आहे, म्हणजेच काय मेथीची भाजी किंवा मेथीचं एक पेंडी दिसून येत आहे. तर याचं जे रूट आहे ते कसं आहे? फायबरस रूट्स आहे. काय आहे? फायबरस रूट्स आहे. त्यानंतर येथे आपल्याला मेज दिसून येत आहे. काय दिसून येत आहे? मेज दिसून येत आहे, म्हणजेच काय? कणस दिसून येत आहे. तर त्याचं रूट कसं असणार आहे? इथं मेज लिहिलेलं आहे पहा. त्याचं रूट कसं आहे? फायबरस आहे. तर इथे फायबरस लिहून घेऊया. त्यानंतर येथे आपल्याला काय दाखवण्यात आलेलं आहे? काजू दाखवण्यात आलेला आहे. काशूज दाखवण्यात आलेला आहे. त्याचा जो ट्री आहे, त्या ट्रीचं रूट कुठल्या टाईपचं असणार आहे? टॅप रूट असणार आहे. अँड लास्ट वन पिक्चर मध्ये आपल्याला कडुलिंबाच्या झाडांची पानं दाखवण्यात आलेलं आहे. दॅट इज कॉल्ड लीव्ज ऑफ नीम ट्री दाखवण्यात आलेलं आहे. तर त्या झाडांचं किंवा त्या ट्रीचं रूट कुठल्या टाईपचं असणार आहे? टॅप रूट येथे असणार आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर कोणकोणत्या रूट्स, फ्लावर्स, लीफ अँड पार्ट्स ऑफ प्लांट्स पाहिल्यानंतर हा जो प्लांट आहे किंवा ही जी वनस्पती आहे किती दिवस जगू शकते, त्यांचं लाईफ स्पॅन किती आहे, किती वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे, या गोष्टी येथे आपल्याला सांगण्यात आलेल्या आहे. पहा, लाईफ स्पॅन ऑफ अ प्लांट म्हणजेच काय? आयुष्य. कोणाचं? वनस्पतींचं आयुष्य किती असतं येथे सांगण्यात आलेलं आहे. Each plant has some approximate lifespan. प्रत्येक वनस्पतींचं लाईफ वेगवेगळं असू शकतं. सगळ्यांचं एकसारखंच नसतं. काही वनस्पती काही महिने जगतात, काही वनस्पती काही वर्ष जगतात, तर काही वनस्पती कितीतरी वर्षे म्हणजेच काय 100 200 वर्ष 500 वर्ष वनस्पती ते जगतात. प्रत्येकांचं लाईफ स्पॅन काय आहे? वेगवेगळं आहे. प्लांट्स हॅव अ स्पेसिफिक लाईफ सायकल. प्रत्येक प्लांटचं लाईफ सायकल काय आहे? वेगवेगळं आहे. त्यांचं स्पेसिफिक आहे. सम प्लांट्स लिव्ह फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. काही प्लांट्स काही वनस्पती काही काळासाठी जगतात. वाईल अदर लिव्स फॉर अ मेनी इयर्स. तर काही असे वनस्पती आहेत ते खूप वर्षांसाठी जगतात. प्लांट्स लाईक अ मारीगोल्ड, व्हीट, स्पिनॅच लिव्ह फॉर अ फ्यू मंथ. मारीगोल्ड म्हणजेच काय? झेंडूचं फूल किंवा गव्हाचं पीक किंवा पालक भाजी हे काही महिन्यासाठी जगतात. ऑन द अदर हँड आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं, प्लांट्स लाईक अ रोज, ऑरेंज अँड जुजबू म्हणजेच काय? बोर. जे आपण बोर खातो ना, गोड किंवा आंबट,
और पोमिग्रॅनेट ट्रीज म्हणजेच काय, गुलाबाची झाडं, संत्र्याचे झाड किंवा बोराचं झाड किंवा डाळिंबाचं झाड हे काही वर्षांसाठी जगतात. सेव्हरल इयर्ससाठी जगतात. अँड ट्रीज लाईक अ पीपल, टॅमॅराइंड, कोकोनट, ड्रमस्टिक, हडगा, ब्रेड फ्रुट्स, लिव्स फॉर अ मेनी इयर. आणि पिंपळाचं झाड, चिंचेचं झाड, नारळाचं झाड किंवा शेगवाचं झाड, हडगा किंवा ब्रेड फूल हे जे सगळे झाडं आहेत ते भरपूर वर्षासाठी जगतात. आणि सम स्पेसीज आणि अशा काही वनस्पती आहेत लाईक अ बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजेच काय, वडाचं झाड. हे शेकडो वर्ष जगतं. काय करतं? शेकडो वर्ष जगतं. तर हे आपण व्हिडिओ थ्रू पाहू शकतो पहा. तर येथे आपण पाहू शकतो मारीगोल्ड काही महिन्यांसाठी जगतो, तर रोज प्लांट काही वर्षासाठी जगतो, तर ऑरेंज ट्री आहे ते 50 ते 80 वर्षासाठी जगतो आणि बनियान ट्री जे आहे ते 500 वर्षापेक्षा जास्त जगू शकतात. तर याच्यावरून आपल्याला प्रत्येक प्लांटचं जे लाईफ स्पॅन आहे, प्रत्येक प्लांटचं जे आयुष्य आहे, वनस्पतीचं जे आयुष्य आहे ते स्पेसिफिक असतं, वेगवेगळं असतं. या गोष्टी येथे आपल्याला समजून आल्या. त्यानंतर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. आयडेंटिफाय द प्लांट्स दॅट बिअर सीड्स, फ्लावर, फ्रूट, रूट शोन इन द पिक्चर्स अँड गिवन बिलो. राईट देअर अप्रॉक्सिमेट लाईफ स्पॅन इन युअर नोटबुक. तर खाली आपल्याला काही प्लांट्स चे सीड्स दिलेले आहेत, फ्लावर्स दिलेले आहेत, फ्रुट्स दिलेले आहेत आणि त्यांचे रूट सुद्धा दिलेले आहेत. त्या पिक्चर्सना पाहून त्यांचं आयुष्य किती आहे हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहा म्हणलेलं आहे. येथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे ज्वारी. ज्वारीचं सीड दाखवण्यात आलेलं आहे. तर हा काही महिन्यासाठी जगतो. तर येथे आपण फ्यू मंथ्स लिहून घेऊ शकतो. मारीगोल्ड सुद्धा काही महिन्यासाठी जगतो. पोमिग्रॅनेट जो ट्री आहे, डाळिंबाचं जे झाड आहे, 50 ते 80 वर्ष जगतो. आणि जे गाजर आहे, जे कॅरेट आहे, ते सुद्धा काही महिन्यासाठी जगतो. आणि जुजुबी जे फ्रूट आहे म्हणजेच काय, बोर जे आहे, बोरचं जे वनस्पती असतं किंवा जे झाड असतं ते 50 ते 80 वर्ष जगू शकतं. या गोष्टी येथे आपण पाहू शकतो. दॅट आफ्टर ऑब्झर्व म्हटलेलं आहे, निरीक्षण करा म्हटलेलं आहे. आपल्याला खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काही ऍक्शन्स देण्यात आलेले आहेत. ते ऍक्शन्स राईट आहेत का रॉंग आहेत ते पहा म्हटलेले आहेत. जर करेक्ट ऍक्शन असेल तर ग्रीन कलरनं कलर करा म्हटलेलं आहे आणि जर रॉंग ऍक्शन असेल तर खालच्या थंबला ब्ल्यू कलरनं कलर करा असं म्हटलेलं आहे. फर्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला कोणतं ऍक्शन दिसून येत आहे, तर एक जो पर्सन आहे किंवा एक मॅन आहे तो काय करत आहे, ट्री कट करत आहे, झाड तोडत आहे. तर हा ऍक्शन आहे रॉंग. तर याला इथे आपण ब्ल्यू कलरनं कलर करून घेऊया. सेकंड पिक्चर मध्ये जे चिल्ड्रन आहे ते काय करत आहेत, प्लांटिंग करत आहे, एक छोटंसं रोपटं लावत आहे. तर हा काय आहे, राईट ऍक्शन आहे. तर येथे आपण ग्रीन कलरनं कलर करून घेऊया. थर्ड वन पिक्चर मध्ये जे चिल्ड्रन आहे ते काय करत आहे, झाडाला राखी बांधत आहे. म्हणजेच काय, त्यांना झाडांबद्दल किंवा प्लांट बद्दल काय आहे, प्रेम आहे, केअर करत आहे, त्यांना काइंडनेस आहे झाडाबद्दल. तर हे ऍक्शन काय आहे, राईट ऍक्शन आहे. तर येथे आपण काय करून घेऊया, ग्रीन कलरनं कलर करून घेऊया. आणि लास्ट वन पिक्चर मध्ये एक गर्ल आहे. ती गर्ल काय करत आहे, फ्लावरला काय करत आहे, तोडत आहे. कसं तोडत आहे, रागाने तोडत आहे. तर हे ऍक्शन काय आहे, रॉंग आहे. तर येथे आपण ब्ल्यू कलरनं कलर करून घेऊया. तर खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. क्षितिज नावाचा एक मुलगा आहे आणि क्षितिजच्या घरातच टेरेसवर म्हणजेच काय, गच्चीवर एक टेरेस गार्डन आहे. गच्चीवर त्यांनी गार्डन तयार केलेलं आहे. आता काय झालेलं आहे पहा, क्षितिज आणि क्षितिजची जी फॅमिली आहे ती 15 दिवसासाठी काय चाललेली आहे, गावाबाहेर. म्हणजेच काय, त्यांच्या घरापासून ते 15 दिवसासाठी बाहेर चाललेले आहे. आता येथे क्षितिजला लागलेली आहे काळजी, की हे सगळे जे टेरेसवरचे जे गार्डन आहेत, हे जे सगळे जे प्लांट्स आहेत त्यांना तो रोज पाणी घालायचा. आता ते जर 15 दिवस बाहेर गेले तर या प्लांट्सला पाणी कोण घालणार, हे क्वेश्चन्स किंवा हे प्रॉब्लेम क्षितिजच्या समोर आलेला आहे. तर हेच इथं सांगितलेलं आहे पहा. What solution would you suggest to Kshitij so that the plants in the terrace garden stay alive during this time?
तुम्ही क्षितिजला कुठलं सोल्युशन देणार, काय सल्ला देणार, की 15 दिवस ते जर बाहेर गेले तरी या प्लांट्सला तिथे पाणी भेटायला पाहिजे आणि हे प्लांट्स काय करायला पाहिजे, जगायला पाहिजे, असा सल्ला किंवा असं सोल्युशन तुम्ही देऊ शकाल का? असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर आपण आन्सर सांगू शकतो. Kshitij can set up a simple drip irrigation system using plastic bottle and or ask a neighbor to water his plants while he is away. तर क्षितिजला 2 सल्ले आपण देऊ शकतो, 2 सोल्युशन देऊ शकतो. एक तर त्याला प्लास्टिक बॉटलचा वापर करून त्यांना छोटेसे होल पाडून त्या प्लास्टिक बॉटलना ड्रिप इरिगेशनसाठी त्या प्लांट्समध्ये ठेवू शकतो. हा एक ऑप्शन झाला. आणि सेकंड ऑप्शन काय सांगायचं आहे, शेजाऱ्यांना म्हणजेच काय नेबर्सला सांगायचं आहे, की त्यांच्या झाडांना काय करा तुम्ही रोज पाणी घाला. हे 2 सोल्युशन येथे आपण क्षितिजला सांगू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा, ट्राय दिस म्हटलेलं आहे, प्रयत्न करून पहा असं म्हटलेलं आहे. सीड बॉल्स म्हणजेच काय, मातीपासून, चिखलापासून हे बॉल्स तयार केले जातात आणि या बॉल्समध्ये काय असतात, बिया असतात. काय असतात, सीड्स असतात. त्यांनाच येथे सीड बॉल्स असं म्हटलेलं आहे. तर काय झालेलं आहे पहा, सीमाताई बोलत आहे मुलांशी. हॅपी सॅटर्डे म्हणजेच काय, आनंदीदायी शनिवारी येथे सीमाताईंनी काय केलेलं आहे, छोट्याशा मुलांना एक टास्क दिलेला आहे, काम दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, चला मुलांनो, आज आपण काय बनवणार आहोत, सीड बॉल्स बनवणार आहोत. तर येथे मुलांनी जे काही सीड स्टोअर केलेले आहेत, जे काही जमवलेले आहेत, ते कसे जमवलेले आहेत माहित आहेत का? तर काही वनस्पतींची त्यांनी बिया जमवलेल्या आहेत आणि काही बिया त्यांनी फ्रुट्स मधून काय केलेले आहेत, काढलेले आहेत. जे फ्रुट्स ते खात होते त्या फ्रुट्स मधले त्यांनी ते बिया काय केलेल्या आहेत, कलेक्ट करून जमा करून ठेवलेल्या आहेत. आता हेच बिया कशात कशात मिक्स केलं जात आहे पहा. फर्टाईल सॉइल घेतलेली आहे, तिथं सुपीक माती घेतलेली आहे गार्डन मधली किंवा बगीच्यामधली आणि त्याच्यात शेण मिक्स केलेलं आहे, थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्या सीड्स, त्या बिया सुद्धा त्याच्यात काय केलेल्या आहेत, मिक्स केलेल्या आहेत आणि त्यांना लिंबूच्या साईजचं काय आहे, लिंबाच्या साईजचं किंवा लेमनच्या साईजचं त्यांचं तेथे बॉल शेप तयार केलेला आहे आणि त्या बॉल्सना उन्हामध्ये ड्राय केलेलं आहे, वाळवलेलं आहे. After the rain started, the children took the prepared seed balls and scattered them in open spaces in the surrounding. पावसाळा सुरू झाला, या लहान मुलांनी ते प्रिपेअर केलेले जे सीड बॉल्स आहेत त्यांना घेतले आणि ओपन स्पेस मध्ये आपल्या परिसरात, आपल्या सराउंडिंग मध्ये जेथे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस मध्ये त्यांनी काय केलं, ते फेकून दिलं. त्यांना काय केलं, ते स्कॅटर केलं आणि त्या लहान मुलांनी ठरवलं, काय केलं, डिसाईड केलं, ठरवलं की जेव्हा हे सॅपलिंग ग्रो व्हायला स्टार्ट होतील, हे झाडं जेव्हा वाढायला स्टार्ट होतील, त्यांना काही दिवसांसाठी आम्ही तिथं त्यांची काय घेऊ, काळजी घेऊ. हे असं त्यांनी तिथे काय केलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे. कोणी, लहान मुलांनी. फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट, each one of us should plant and nurture as many trees as possible in our surrounding, courtyard and school premises every year. जर आपल्याला निसर्गाची काळजी घ्यायची आहे, निसर्गाचं जर संरक्षण करायचं असेल, तर प्रत्येकाने काय करायचं आहे, इथं वनस्पतींची काळजी घ्यायची आहे. त्यांना काय करायचं आहे, नर्चर करायचं आहे, त्यांना वाढवायचं आहे. जेवढे ट्रीज तुमच्या हातून वाढतील तेवढ्या झाडांना तिथे आपल्याला वाढवायचं आहे. आपल्या अंगणात, आपल्या परिसरात आणि स्कूल प्रिमायसेस मध्ये म्हणजेच काय, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही काय करू शकता, एव्हरी इयर तिथे झाडं लावू शकता. तर अशा प्रकारे येथे आपण सीड बॉलचा वापर करून ट्री प्लांटेशन करू शकतो. तर ह्या गोष्टी आपण व्हिडिओ थ्रू पाहू शकतो पहा. सीड बॉल्स अशा प्रकारे प्रिपेअर केले जातात, त्यांना वाळवलं जातं आणि वाळवल्यानंतर जेव्हा रेनी सीझन स्टार्ट होतं तेव्हा त्यांना काय केलं जातं, स्कॅटर्ड केलं जातं, लांब अशा जागी फेकलं जातं, जेणेकरून त्यांच्यापासून येथे न्यू प्लांट्स ग्रो करायला स्टार्ट होतात. लेट्स अंडरस्टँड म्हटलेलं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हटलेला आहे. युजेस ऑफ प्लांट्स, तर वनस्पतींचा उपयोग कुठे कुठे केला जातो,
देअर आर व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत. इन फील्ड्स अँड इन फॉरेस्ट. शेतात सुद्धा आहेत आणि जंगलामध्ये सुद्धा आहेत. फ्रॉम दीज प्लांट्स, याच वनस्पतींपासून आपल्याला काय भेटतं? फूड भेटतं, अन्न भेटतं. क्लॉथिंग, कपडे भेटतात. शेल्टर, शेल्टर म्हणजेच काय? निवारा, निवारा म्हणजेच काय? घर, राहण्यासाठी जागा भेटते. शेड, सावली भेटते. झाडांमुळेच, प्लांट्समुळेच आपल्याला काय भेटतं? सावली भेटतं. आणि औषध सुद्धा, मेडिसिन सुद्धा या प्लांट्समुळेच भेटतं. तर सगळ्यात अगोदर येथे आपण या युजेस ऑफ प्लांट्स मध्ये काय पाहणार आहोत? सगळ्यात अगोदर फूड पाहणार आहोत. फूड कुठून कुठून भेटतं, कोणकोणत्या गोष्टींपासून भेटतं, या सगळ्या गोष्टी येथे पाहून घेऊया. तर फर्स्ट वन आहे फूड. ऑब्झर्व म्हटलेलं आहे, निरीक्षण करा म्हटलेलं आहे, पहा म्हटलेलं आहे. तर येथे आपल्याला पिक्चर मध्ये एक ताट दाखवण्यात आलेलं आहे. या ताटामध्ये आपल्याला काय दिसून येत आहेत? वेगवेगळे पदार्थ दिसून येत आहेत, वेगवेगळे डिशेस दिसून येत आहेत, जसं की चपाती, भात, भजी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, लिंबू, मीठ, कोशिंबीर, आमटी, भेंडी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येथे आपल्याला दिसून येत आहेत. तर त्याच्यावर येथे आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. राईट द नेम्स ऑफ द आयटम्स इन द अकंपनिंग पिक्चर. तर बाजूलाच पिक्चर देण्यात आलेलं आहे. तर त्या पिक्चर मध्ये कोणकोणते आयटम्स आहेत ते सांगा आणि लिहा असं म्हटलेलं आहे. तर या पिक्चर मध्ये आपण पाहू शकतो आणि अशा प्रकारे लिहू शकतो. पहा, राईस म्हणजेच भात, चपाती म्हणजेच रोटी, सब्जी म्हणजेच काय? भाजी, कुक्ड व्हेजिटेबल्स, डाळ म्हणजे लेंटिल करी, त्यालाच येथे आमटी म्हणतो. कोशिंबीर, सलाद, पिकल म्हणजेच काय? लोणचं, लेमन स्लाइस म्हणजेच काय? लिंबूची काप, आणि भजिया किंवा पकोडा असं इथे म्हणू शकतो. सेकंड वन, या पिक्चरवरच आपल्याला विचारण्यात आलेला आहे क्वेश्चन. फ्रॉम विच प्लांट्स आर दोज आयटम मेड्स. आणि हे सगळे जे आयटम्स आहेत जे ताटात आपण पाहतोय, कोणकोणत्या प्लांट्स पासून हे तयार झालेले आहेत? चपाती आणि राईस हे कशापासून तयार झालेले आहेत? राईस हा तांदळापासून तयार झालेला आहे. भात जो आहे तो तांदळापासून तयार झालेला आहे, तर त्याला इंग्लिशमध्ये राईस हा राईस पासूनच तयार झालेला आहे. आणि जो चपाती आहे तो चपाती व्हीट प्लांट म्हणजेच काय? गव्हाच्या पिकापासून तयार झालेला आहे. जी डाळ आहे, जी आमटी आहे, ती कशापासून तयार झालेली आहे? पल्स पासून तयार झालेली आहे. कशापासून? लेंटिल पासून तयार झालेली आहे. त्यालाच पिजन पी किंवा मूग डाळ असं म्हणू शकतो, किंवा तूर डाळ. अशा वेगवेगळ्या डाळींपासून आपण येथे डाळ तयार करतो. जे सब्जीज आहेत किंवा जे सलाड आहे, जे भाजी आहेत, ते कशापासून तयार झालेले आहेत? व्हेजिटेबल्स लाईक पोटॅटोज, बटाट्यापासून, टोमॅटोज, कुकुंबर्स, ओनियन, ग्रीन चिलीज पासून तयार झालेले आहेत. आणि जो लेमन आहे तो लेमन श्रब पासून घेण्यात आलेला आहे, लिंबाच्या झाडापासून घेण्यात आलेले आहे. हे वेगवेगळे आयटम्स ह्या वेगवेगळ्या प्लांट्स पासून येथे तयार झालेले आहेत. त्यानंतर ना येथे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. राईस ऑफ द व्हाईट, रेड, ब्लॅक, पर्पल अँड ब्राऊन कलर्स. आपण डेली रोज पाहतो, जे तांदूळ असतं, जे राईस असतं, ते पांढऱ्या रंगाचं असतं, हे आपल्याला माहित आहे. पण येथे काय सांगण्यात आलेलं आहे? राईस हे फक्त पांढऱ्या रंगाचं नसतं, तर राईस हे रेड कलर मध्ये असू शकतं, त्याला रेड राईस म्हणतात. ब्लॅक कलर मधल्या राईसला, ब्लॅक रंगाच्या राईसला ब्लॅक राईस म्हणतात. पर्पल कलरच्या राईसला पर्पल राईस असे म्हणतात. आणि ब्राऊन कलरच्या राईसला ब्राऊन राईस असे म्हणतात. रेड अँड ब्लॅक राईस आर मोर न्यूट्रिशियस. जे रेड राईस आहे आणि जे ब्लॅक राईस आहे त्यांच्यात पोषक तत्वे भरपूर आहेत. राईस हॅज अ हार्ड आउटर शेल कॉल्ड द हस्क. राईसला किंवा तांदळाला बाहेरून एक हार्ड शेल असतं, बाहेरून एक आवरण असतं. आणि हे आवरण कसं असतं? खूपच कठीण असतं, मजबूत असतं. त्याच आवरणाला येथे हस्क असं म्हटलेलं आहे, त्यालाच टूज असे म्हणतात. दिस हस्क इज रिमूव्ह इन राईस मिल. त्याच हस्कला मशिनीमधून किंवा गिरणीमधून बाजूला केलं जातं. आफ्टरवर्ड्स म्हणजेच त्यानंतर न. द राईस इज पॉलिश्ड. राईसला काय केलं जातं? पॉलिश केलं जातं, स्वच्छ केलं जातं.
However, these process remove the nutritious bran. या पॉलिशिंगमुळं, या प्रोसेसमुळं तांदळामधलं जे न्यूट्रिशियस असतं, जे पोषक तत्वे असतात, ते काय होतात, त्या ब्रॅनसोबत, त्या आउटर शेल सोबत निघून जातात. Therefore, rice should not be over polished. त्यामुळे राईसला किंवा तांदळाला जास्त पॉलिश करू नये. तर येथे आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो पहा. हा आहे रेड राईस, हा आहे वेगवेगळे प्रकारचे येथे राईस आहेत. ब्लॅक राईस, रेड ब्राऊन राईस, हे सगळे काय आहेत, काही पॉलिश केलेले आहेत तर काही अनपॉलिश आहेत. पॉलिश केलेल्यांमध्ये न्यूट्रिशियस कमी असतं आणि अनपॉलिश जे असतात त्यांच्यात न्यूट्रिशियस जास्त असतं. त्यामुळे जेव्हा राईस पॉलिश केलं जातं त्याला खूप कमी प्रमाणात पॉलिश करणं गरजेचं आहे. कारण पॉलिश केल्यामुळं काय होतं, न्यूट्रिशन त्या राईस मधलं कमी होत जातं. ह्या गोष्टी येथे आपण समजून घेऊ शकतो. जसं प्लांट पासून आपल्याला फूड ऑब्टेन झालं, प्लांट्स पासून जसं अन्न भेटलं, तसंच प्लांट्स पासून किंवा वनस्पतीपासून आपल्याला काय भेटतं, क्लॉथिंग भेटतं. क्लॉथिंग म्हणजेच काय, कपडे भेटतात. Cloths are made using fibers from plants like cotton and jute. ज्यूटचा वापर करून म्हणजेच काय, सुतळीचा वापर करून किंवा कापसाचा वापर करून कापूस आणि जे सुतळी आहे, जे ज्यूट आहे, ते शेतातच येतात, शेतातच पिकतात. यांचा वापर करून येथे कापड तयार केला जातो. फायबर म्हणजेच काय, कापड तयार केला जातो आणि या कापडांपासूनच आपण आपले काय करतो, कपडे शिवून घेतो. अशा प्रकारे प्लांट्स पासून आपल्याला क्लॉथिंग भेटतं. क्लॉथिंग म्हणजेच काय, कपडे भेटतात. जसं प्लांट्स पासून आपल्याला फूड भेटलं, क्लॉथिंग भेटलं, त्याच प्रकारे आपल्याला प्लांट्स पासून काय भेटणार आहे, शेल्टर भेटणार आहे, निवारा भेटणार आहे, राहण्यासाठी जागा भेटणार आहे. तर येथे आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो पहा, एक वटवाघूळ आहे किंवा एक बॅट आहे. तो कोठे राहतो, त्याचं शेल्टर काय आहे, राहण्याची जागा काय आहे, तर तो झाडांवर उलटा लटकलेला असतो. बाजूलाच पिक्चर मध्ये आपण पाहू शकता, मधमाशीचा एक पोळा आहे, बी हाईव्ह आहे आणि हा बी हाईव्ह कुठे लागलेला आहे, झाडालाच लागलेला आहे. त्यानंतर ना येथे आपल्याला एक वूड पिकर दिसून येत आहे. वूड पिकर नावाचा एक पक्षी आहे. तो काय करतो, स्वतःचं घर, स्वतःचं जे नेस्ट आहे, झाडांच्या आत पोखरून तेथे तयार करतो आणि त्याची पिल्ले तेथे आपल्याला आत दिसून येत आहे. तर याच रिलेटेड येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. विच एनिमल्स इन द पिक्चर्स आर युजिंग ट्रीज फॉर सपोर्ट. तर येथे कोणकोणते एनिमल्स ट्रीचा सपोर्ट घेऊन राहत आहेत, असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आपण आन्सर लिहू शकतो. बॅट हँगिंग अपसाइड डाऊन फ्रॉम द ब्रांच. A colony of honeybees building a beehive on a branch, and a woodpecker nesting inside a tree trunk hole. तर अशा प्रकारे ट्रीचा वापर करून त्यांचं शेल्टर येथे त्यांनी तयार केलेलं आहे. त्यात आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. विच बर्ड्स नेस्ट हॅव यू सीन इन द ट्रीज अराउंड यू. तुमच्या आजूबाजूला जे काही झाडं असतील त्या झाडांवर कोणत्या पक्ष्यांचे नेस्ट, नेस्ट म्हणजेच काय, घरटे तुम्ही पाहिला आहात, असे ते क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर प्रत्येकांचा आन्सर येथे वेगवेगळा असू शकेल. तर येथे मी पॉसिबल आन्सर सांगू शकते. कॉमन एक्झाम्पल्स इन्क्लूड द नेस्ट ऑफ क्रोज, स्पॅरोज, पिजन अँड द वीवर बर्ड्स दॅट इज कॉल्ड बया. तर वेगवेगळे जे कॉमन बर्ड्स आहेत, लाईक कावळा, चिमणी, कबूतर आणि वीवर बर्ड म्हणजेच काय, विणकर पक्षी, यांचे नेस्ट येथे आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट वन क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. विच पार्ट्स ऑफ द प्लांट्स हॅव बीन यूज टू बिल्ड द हाऊस शोन इन द पिक्चर. तर येथे आपल्याला एक बाजूला पिक्चर दिसून येत आहे. त्या पिक्चर मध्ये हाऊस बांधलेला आहे, घर बांधण्यात आलेला आहे. तर हा घर कशापासून बांधलेला आहे, प्लांट्स पासून बांधण्यात आलेला आहे. कशापासून, वनस्पतीपासून बांधण्यात आलेला आहे. तर कोणत्या पार्ट्सला येथे वापरण्यात आलेला आहे, प्लांट्सच्या कोणत्या पार्ट्सला येथे वापरण्यात आलेला आहे, असे येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आपण आन्सर लिहू शकतो पहा. वूड trunks from the trees used for the structural poles, column and ladder. Bamboo used to form a framework of the wall, and dry grasses, hay and palm
Leaves used to thatch the entire sloping roof. तर वेगवेगळे पार्ट्स यूज करून येथे आपण हाऊस बिल्डअप करू शकतो. तर वूड लाकडाचा वापर करून येथे आपण पोल खांब बांधतो, कॉलम्स बांधतो किंवा सीड्या तयार करतो. बांबूचा वापर करून तिथे बांबूपासून भिंत तयार केली जाते आणि गवतापासून किंवा छोट्या छोट्या काड्यांपासून, गवतांपासून, वाळलेल्या गवतांपासून किंवा छोट्या छोट्या पानांपासून छत जो असतो घराचा तो येथे तयार केला जातो. बर्ड्स बिल्ड नेस्ट इन द ट्रीज. तर जी पक्षी असतात ते स्वतःच्या घरटी कोठे बांधतात, स्वतःचे जे नेस्ट असतात ते कोठे बिल्डअप करतात, तर ते झाडांवरच किंवा वनस्पतीवरच स्वतःचं घरटं किंवा नेस्ट तिथं बांधतात. ॲनिमल्स लाईक मंकीज लिव्ह इन ट्रीज. जे माकडांसारखे प्राणी असतात ते झाडांवरच राहतात. ॲट नाईट hens roots on the tree branches or take a shelter in a tree branches. जे हेन्स असतात म्हणजेच काय, जे कोंबड्या असतात ते रूस्ट करतात म्हणजेच काय, आरवतात. कुठं बसून, झाडांच्या फांद्यांवर बसून किंवा या झाडांवरच ते काय करत असतात, रेस्ट करत असतात, आराम करत असतात. ह्यूमन्स यूज वूड टू बिल्ड हट्स. तर येथे माणसाने काय केलेलं आहे, या लाकडाचा वापर करून झोपडी बांधलेली आहे म्हणजेच काय, स्वतःचं घर तयार केलेलं आहे. Also walls are made up of wattle and bamboo. आणि या झोपडीचे जे भिंत आहेत ते कशापासून बनवले जातात, वॅटल म्हणजेच काय, कुडापासून बनवले जातात. तो सुद्धा काय असतो, झाडांच्या फांदी असतात, छोटे छोटे फांदी असतात त्याच्यापासून हे भिंत बनवली जाते किंवा बांबू पासून सुद्धा या झोपडीची भिंत बनवली जाते. Wood is used to make doors, windows and rafters for a house. तर लाकडाचा वापर करून दरवाजे, खिडक्या किंवा राफ्टर्स म्हणजेच काय, रूफ येथे बनवले जाते. अप्पर फ्लोअर ऑफ मेनी हाऊसेस आर बिल्ड फ्रॉम द वूड. घरामध्ये जेवढे काही मजले तयार होतात किंवा जेवढे काही फ्लोअर्स तयार होतात ते फ्लोअर्स कशाने बिल्डअप होतात, कशाने बांधले जातात, या लाकडापासूनच बांधले जातात. Wood from trees such as teak, siso and jackfruits are used for the building houses. तर असे वेगवेगळे जे झाडं आहेत, कुठले झाडं, टीक ट्री म्हणजेच काय, सागवान झाड असं म्हणतो किंवा सागवान ट्री असं म्हणतो, किंवा सिसो म्हणजेच काय, सिसम ट्री आहे. आणि जॅकफ्रूट म्हणजेच काय, फणसाचं झाड. या झाडांच्या लाकडांचा वापर घर बांधण्यासाठी केला जातो. कशासाठी, घर बांधण्यासाठी केला जातो. हाऊसेस बिल्ड युझिंग नॅचरल मटेरियल्स लाईक कोकोनट लिव्स. त्यालाच कोकोनट लिव्सलाच येथे काय म्हटलेलं आहे, झावल्या असं म्हटलेलं आहे. तर जे काही घरं बांधली जातात, कसं बांधली जातात, नॅचरल मटेरियल, नैसर्गिक वस्तूंचा वापर करून येथे घरी बांधली जातात. यामध्ये नारळांच्या पानांचा वापर केला, त्यालाच येथे कोकोनट लिव्स म्हटलेलं आहे. हे म्हणजेच काय, गवत, त्यालाच पेंढा असं म्हटलेलं आहे. ग्रास म्हणजे सुद्धा काय, गवतच आहे. बॅटल म्हणजेच काय, कूड म्हणजे छोट्या छोट्या जे फांद्या असतात. बांबू, वूड आणि कौडंग, लाकूड आणि शेण, गाईचं शेण किंवा म्हशीचं शेण यांचा वापर करून येथे एअरी, कूल अँड इनएक्सपेन्सिव्ह टू बिल्ड म्हणजेच इथं हवेशीर, थंड आणि कमी खर्चिक येथे घर बांधलं जातं. In this way, humans, animals and birds use a plant for a shelter. अशा प्रकारे या प्लांटचा वापर करून येथे ह्युमन्स, ॲनिमल्स आणि बर्ड्स काय करतात, स्वतःचं शेल्टर बिल्डअप करतात किंवा बांधतात. अशा प्रकारे येथे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की बर्ड कसं स्वतःचं नेस्ट बांधतोय, मंकी झाडांवर राहतात, हेज काय करतात, झाडांवरच रेस्ट करतात किंवा रोस्ट करतात. ह्युमन काय करतो, याच प्लांटचा वापर करून स्वतःचं हाऊस येथे बिल्डअप करतो. या सगळ्या गोष्टी येथे आपण व्हिडिओद्वारे पाहू शकतो. जसं प्लांट पासून आपल्याला फूड ऑब्टेन झालं, क्लॉज भेटलं, शेल्टर भेटलं, त्याच प्रकारे आपल्याला प्लांट्स कडून काय भेटणार आहे, शेड भेटणार आहे. शेड म्हणजेच काय, सावली भेटणार आहे. जसं की येथे सांगण्यात आलेलं आहे पहा, ट्रीज प्रोव्हाइड शेड. ट्रीज वनस्पती आपल्याला सावली देतात. ह्युमन्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स गेट अ रिलीफ फ्रॉम द हीट इन द शेड. उन्हाने त्रासलेले जे काही ह्युमन्स असतात, माणसे असतात किंवा प्राणी असतात किंवा जे पक्षी असतात, त्या सगळ्यांना रिलीफ देण्याचं काम, थंडावा देण्याचं काम
येथे आपल्याला कोण करत असतं तर ट्री करत असतात. कसं करतात ते आपल्याला काय देतात, सावली देतात. Therefore, trees have been planted on both sides of the roads for the many years. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, रोडच्या दोन्ही बाजूला काय प्लांट केलं जातं, ट्रीज प्लांट केलं जातं, झाडांना लावले जातात. कधीपासून, खूप वर्षापासून, जेव्हा काही कुठलाही प्राणी जाईल किंवा कुठलाही माणूस जाईल किंवा कुठलीही पक्षी जात असेल तर तिथे त्यांना थंडावा मिळावा, त्यांना शेड भेटावा म्हणून रस्त्याच्या दोन्ही साईडला तेथे ट्री प्लांटेशन केलं जातं. In this various way, plants are useful to humans, animals and birds. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने येथे प्लांट्सचा वापर, युजफुल वापर येथे ह्युमन्स करतात, ॲनिमल्स करतात आणि बर्ड्स करतात. दे आर आवर फ्रेंड्स अँड कंपॅनियन्स. त्यामुळे हे जे ट्रीज आहेत, हे ट्रीज आपले काय आहेत, फ्रेंड्स आहेत, आपले मित्र आहेत आणि आपले सोबती आहेत. त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही, राहू शकत नाही. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, Therefore, we must plant trees and take care of them. त्यामुळे आपल्याला इथे झाडे लावायची आहेत आणि त्यांची येथे काळजी घ्यायची आहे. प्लांट पासून आपल्याला काय काय भेटलं, फूड ऑब्टेन झालं, अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. प्लांट पासून आपल्याला काय भेटलं, क्लॉथ्स म्हणजेच काय, कपडे भेटले. आणि काय भेटलं, शेल्टर भेटलं. शेल्टर म्हणजेच काय, निवारा. जेथे आपली राहण्याची जागा असते तो निवारा आपल्याला प्लांट्समुळेच भेटलेला आहे. आणि शेड, सावली सुद्धा या प्लांट्समुळेच भेटलेला आहे. त्यामुळे हे जे काही प्लांट्स आहेत ते आपले काय आहेत, फ्रेंड्स आहेत, कंपॅनियन्स आहेत, सोबती आहेत. म्हणून त्यांना काय करायचं आहे, आपल्याला प्लांट करायचं आहे आणि त्यांची येथे काळजी घ्यायची आहे. तर त्यानंतर प्लांट्सचा वापर ॲज अ मेडिसिन म्हणून सुद्धा आपण येथे करू शकतो. पहा, औषध म्हणून सुद्धा या वनस्पतींचा आपण वापर करतो. जसं की लेमन ग्रास, अडुल्सा, बॅसिल, ॲलोवेरा, 5 लिव्ड चेस्ट ट्रीज, त्यालाच निरगुडी म्हणतात, गुलवेल, शतावरी आणि नीम आर अ व्हेरियस मेडिसिनल प्लांट. हे सगळे वेगवेगळे जे झाडांची नावे आहेत, हे सगळे जे वेगवेगळ्या झाडांची नावं किंवा वनस्पतींची जी नावे आहेत ते काय आहेत, मेडिसिनल प्लांट्स आहेत, औषधी वनस्पती आहेत. या झाडांमुळेच आपले आजार काय होतात, बरे होतात. हे ॲज अ मेडिसिन म्हणून आपल्या शरीरावर काम करत असतात. मेनी मेडिसिनल प्लांट्स आर फाउंड इन फॉरेस्ट. आणि हे सोडून अजून वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स, वेगवेगळे मेडिसिनल ट्रीज आपल्याला जंगलामध्ये दिसून येतात. However, their numbers are decreasing because they are being used for medicines on a large scale. आणि त्या प्लांट्सचे नंबर्स काय होत आहे, कमी कमी होत आहे, कारण त्यांचा वापर भरपूर प्रमाणात केला जात आहे. कशासाठी, मेडिसिनसाठी केला जात आहे. पण त्यांचं इथे प्लांटेशन होत नाही, म्हणून त्यांचे नंबर काय होत चाललेले आहेत, डिक्रीज होत चाललेले आहेत, कमी होत चाललेले आहेत. त्यामुळे येथे त्यांना आपल्याला प्लांट करणं गरजेचं आहे. Therefore, there is a need to cultivate these plants. त्यामुळे त्यांचं प्लांटेशन इथं करणं गरजेचं आहे. The government provide help for cultivations of the medicinal plant. त्यामुळे जो सरकार आहे, जो गव्हर्नमेंट आहे, तो आपल्याला काय करतो, हेल्प करतो, आपल्याला मदत करतो. कशासाठी मदत करतो, या औषधी वनस्पतींना कल्टिवेट करण्यासाठी, लावण्यासाठी येथे आपल्याला गव्हर्नमेंट हेल्प करतो. तर आपण खाली पिक्चर मध्ये पाहू शकतो. पहा, वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स येथे दिलेले आहेत. हा नंतर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, आवर कंट्री हॅज अ ट्रॅडिशन ऑफ द आयुर्वेदा फॉर थाउजंड्स ऑफ इयर. आयुर्वेदाची परंपरा आपल्या भारतामध्ये हजारो वर्षापासून चालू आहे. वैद्य परशुराम खाडीवाले वॉज अ फेमस वैद्य फ्रॉम पुणे. पुण्यातील एक वैद्य आहेत, आयुर्वेदिक वैद्य आहेत, त्यांचे नाव आहे परशुराम खाडीवाले. हे खूपच प्रसिद्ध वैद्य आहेत. ही स्टडीड आयुर्वेदा अँड प्रिपेअर व्हेरियस मेडिसिन्स. त्यांनी आयुर्वेदामध्ये अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळे औषधं तिथे त्यांनी तयार केलेली आहेत. ही रोट बुक्स ऑन द कल्टिवेशन ऑफ द मेडिसिनल प्लांट्स, मेथड्स ऑफ द प्रिपेअरिंग मेडिसिन्स, मेथड ऑफ द ट्रीटमेंट. त्यांनी त्यांच्या बुकमध्ये भरपूर अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की मेडिसिनल प्लांट्स कसं कल्टिवेट करायचं, कसं रोप लावायचं, त्याच्यापासून औषधं कशी तयार करायची आणि त्यांचं ट्रीटमेंट कसं करायचं, त्यांचं उपचार कसं करायचं,
या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या बुक्समध्ये लिहिलेल्या आहे. He used to tell everyone to develop medicinal plants in every village and their backyards. आणि ते सगळ्यांना सांगतात, प्रत्येकांना सांगतात. काय सांगतात? की प्रत्येक खेडेगावामध्ये, प्रत्येक गार्डनमध्ये काय असणं गरजेचं आहे? मेडिसिनल प्लांट असणं गरजेचं आहे. तुमच्या अंगणात राहू द्या किंवा तुमच्या खेड्यामध्ये राहू द्या किंवा तुमच्या गार्डनमध्ये राहू द्या, सगळीकडे काय लावा म्हटलेलं आहे? मेडिसिनल प्लांट्स लावा असं म्हटलेलं आहे. For this noble work, the government of the India honored him with the National धन्वंतरी अवॉर्ड. या अशा कामगिरीमुळे, अशा कामामुळे आपल्या भारत सरकारने त्यांना काय केलेलं आहे? सन्मानित केलेलं आहे. कुठल्या अवॉर्डनं? तर नॅशनल धन्वंतरी अवॉर्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या लेसन मध्ये काय काय शिकलो? Flower produce fruit and new plants are grown from the seeds within those fruits. तर फुलांपासून फ्रुट्स तयार होतात आणि त्या फ्रुट्स मध्ये काय असतात? सीड्स असतात. त्या सीड्स पासून पुन्हा नवीन प्लांट तयार होतो आणि त्या नवीन प्लांट मधून, सीड मधून पुन्हा फ्रुट्स तेथे तयार होतात. मेनी प्लांट्स आर एटोट्रॉफिक. भरपूर प्लांट्स काय आहेत? एटोट्रॉफिक आहेत. एटोट्रॉफिक म्हणजेच काय? जो प्लांट स्वतःचं फूड स्वतः तयार करतो त्यांना एटोट्रॉफिक म्हणतात. आणि काही हेटरोट्रॉफिक आहेत. हेटरोट्रॉफिक म्हणजेच काय? जे दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंडेड असतात, स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. तर काही काय आहेत? इन्सेक्टिव्होरस आहेत. इन्सेक्टिव्होरस म्हणजेच काय? इन्सेक्ट त्यांचं काय आहे? फूड आहे. किडे काय आहेत? त्यांचे फूड आहेत. नंतर आपण टाइप्स ऑफ लिव्स पाहिलो. काही लिव्स सिंपल लिव्स आहेत तर काही कंपाऊंड लिव्स आहेत. टॅप रूट आणि फायबरस रूट सुद्धा पाहिलो. आणि प्रत्येक प्लांटचं लाईफ स्पॅन काय आहे? अप्रॉक्सिमेट आहे. प्रत्येकांचं वेगवेगळं आहे. आणि लास्ट वन काय सांगण्यात आलेलं आहे? प्लांट्स आर युज्ड फॉर फूड, क्लॉथिंग, शेल्टर, शेड्स अँड मेडिसिन. प्लांट्सचा वापर आपण कशासाठी करतो? फूडसाठी करतो. क्लॉथिंग म्हणजेच कापडासाठी करतो. शेल्टर राहण्यासाठी करतो. शेड सावलीसाठी करतो. आणि मेडिसिनसाठी करतो. तर अशा प्रकारे या लेसन मध्ये या सगळ्या गोष्टी येथे आपण शिकलेले आहोत. त्यानंतर येथे आपल्याला देण्यात आलेलं आहे रिव्हिजन पाहून घेऊया. तर क्वेश्चन्स दिलेले आहेत. करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर फर्स्ट वन आहे, व्हॉट आर प्लांट्स दोज ग्रो टॉल अँड हॅव अ हार्ड स्टेम कॉल्ड. अशी वनस्पती की ती खूप उंच वाढते आणि त्याचा जो स्टेम असतो, त्याचं जे खोड असतं ते कसं असतं? खूपच हार्ड असतं. त्या प्लांट्सला आपण काय म्हणतो? तर त्या प्लांट्सला आपण ट्री म्हणतो. तर ट्रीला टिक करून घेऊया. सेकंड वन काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, व्हॉट आर प्लांट्स कॉल्ड दॅट ग्रो ऑन अदर प्लांट्स अँड ऑब्झर्व सम फूड फ्रॉम देम. असे प्लांट्स काय करतात? दुसऱ्या ट्रीजवर वाढतात. काय करतात? दुसऱ्या ट्रीजवर वाढतात आणि त्यांच्याकडूनच फूड ऑब्टेन करतात. त्यांचंच अन्न खातात आणि त्यांच्यावरच ग्रो होतात. अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो? हेटरोट्रॉफिक म्हणतो. काय म्हणतो? हेटरोट्रॉफिक म्हणतो. तर इथे आपण टिक करून घेऊया. दॅट आफ्टर थर्ड वन येथे सांगण्यात आलेलं आहे, व्हॉट इज द यूज ऑफ द कलर अँड फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स टू द प्लांट. तर ज्या वनस्पतींना फ्लावर्स येतात त्या फ्लावर्सला किंवा त्या फुलांचा सुगंध आणि त्या कलरचा वापर कशासाठी होतो? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर कशासाठी होतो? टू अट्रॅक्ट इन्सेक्ट. इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी होतो. तर येथे आपण टिक करून घेऊया. फोर्थ वन आहे, व्हॉट डज अ फ्लोरल बर्ड्स ट्रान्सफर इनटू. कळी जी असते झाडावरची ती कशात कन्वर्ट होते? कशात ट्रान्सफर होते? तर ती कशात कन्वर्ट होते? फ्लावर मध्ये कन्वर्ट होते. तर फ्लावरला टिक करून घेऊया. फिफ्थ वन देण्यात आलेला आहे, बाय विच प्रोसेस डू प्लांट्स प्रिपेअर फूड. तर कोणत्या प्रोसेसनं वनस्पती किंवा प्लांट स्वतःचं फूड तयार करते? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस म्हणतो. पहा, सनलाईट, एअर अँड वॉटरचा आणि मिनरलचा वापर करून येथे प्लांट काय करते? स्वतःचं फूड स्वतः तयार करते. त्याच प्रोसेसला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस म्हणतात. तर फोटोसिंथेसिसला टिक करून घेऊया. अँड सिक्स्थ वन आहे, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द रूट. रूटचं मेन फंक्शन काय? मुळाचं मेन काम काय आहे? जे झाडांचे मुळं असतात त्यांचं काम काय असतं? असे इथे विचारण्यात आलेलं आहे.
तर करेक्ट ऑप्शन काय आहे, पाणी वॉटर ॲब्झॉर्व करणं आणि जमिनीतलं जे न्यूट्रिशंट असतं किंवा न्यूट्रियंट्स असतात त्यांना ऑब्झर्व करायचं काम येथे रूट्स करतात. तर करेक्ट ऑप्शनला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर B1 क्वेश्चन देण्यात आलेला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स. तर येथे आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, त्यांचं आन्सर येथे आपल्याला 1 सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट वन क्वेश्चन आहे, द स्मॉलर ब्रांचेस ग्रो आउट फ्रॉम द मेन रूट, विच टाइप्स ऑफ रूट इज इट. तर रूट पासून, मेन रूट पासून छोटे छोटे ब्रांचेस, छोट्या छोट्या फांद्या ग्रो होत आहे, तर ते कुठल्या प्रकारचं रूट आहे असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर मेन रूटला जर ब्रांचेस फुटत असेल तर तो झाला टॅप रूट. तर इथे आपण लिहून घेऊ शकतो, इट इज अ टॅप रूट. सेकंड वन आहे, विच पार्ट डू प्लांट्स मेनली यूज टू प्रिपेअर देअर फूड. तर येथे प्लांट्स कोणत्या पार्टचा वापर करतात फूड तयार करण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी येथे कोणत्या पार्टचा वापर केला जातो प्लांट्स मधल्या. तर लीफचा वापर येथे होतो. कशाचा, लीफचा वापर होतो. तर इथे आन्सर लिहू शकतो पहा, प्लांट्स मेनली यूज देअर लीव्स टू प्रिपेअर अ फूड. थर्ड वन क्वेश्चन आहे, विच आर द इसेन्शियल थिंग्स नीड बाय प्लांट्स फॉर द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस हे प्रोसेस होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणकोणत्या गोष्टी लागतात, 4 गोष्टी लागतात, एअर, वॉटर, सनलाइट अँड मिनरल्स. हे 4 थिंग्स इसेन्शियल आहे. तर इथे आपण लिहून घेऊ शकतो, द इसेन्शियल थिंग्स नीड आर एअर, फक्त एअर लिहा, कार्बन डायऑक्साईड नाही लिहिलं तरी चालेल. एअर, सनलाइट, वॉटर अँड न्यूट्रियंट म्हणजेच काय, मिनरल सुद्धा तुम्ही येथे लिहून घेऊ शकता. तर या गोष्टींचा वापर येथे फोटोसिंथेसिस मध्ये होतो. दॅट आफ्टर C1 क्वेश्चन देण्यात आलेला आहे, पझल्स देण्यात आलेले आहे. तर या पझल्स मध्ये काही प्लांट्सचे नेम आहेत, काही वनस्पतींची नावे आहेत. ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे. तर मी ते फाइंड आउट केलेले आहे, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. तर फर्स्ट वन आहे बांबू, तर तुम्ही बांबू लिहून घेऊ शकता. सेकंड वन आहे मेज, थर्ड वन आहे स्पिनॅच, फोर्थ वन आहे मँगो आणि फिफ्थ वन आहे आमला. तर अशा प्रकारे प्लांट्स नेम आपण फाइंड आउट करू शकतो आणि ते तुम्ही लिहून घेऊ शकता. दॅट आफ्टर D1 येथे देण्यात आलेला आहे, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तर फर्स्ट वन आहे, वाय शुड मेडिसिनल प्लांट्स टू बी कल्टिवेटेड इन द हाऊस ऑर इन अ बॅकयार्ड. तर मेडिसिनल प्लांट जे आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांना कल्टिवेट करा म्हटलेलं आहे, त्यांना लावा असं म्हटलेलं आहे. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या अंगणात लावा असं म्हटलेलं आहे. का लावायचं आहे, काय कारण आहे लावायचं, तर आन्सर पाहून घेऊ शकतो. मेडिसिनल प्लांट्स आर बीइंग यूज्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल, कॉजिंग देअर नंबर्स इन अ नॅचरल फॉरेस्ट टू द डिक्रीज रॅपिडली. Cultivating them at a home or in backyard provides immediate household remedies for the common illness, helps conserve these endangered plant species and fulfill our everyday needs sustainably. And after second one question येथे देण्यात आलेला आहे, how do plants in the forest grow large even without a given water or a fertilizer. तर जंगलामध्ये जे काही प्लांट्स किंवा ट्रीज वाढतात ते भरपूर प्रमाणात वाढतात, त्यांना आपण पाणी देत नाही, त्यांना फर्टिलायझर घालत नाही, तरी त्यांचं वाढण्याचं प्रमाण काय आहे, खूप जास्त आहे. हे असं कसं घडतं असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आन्सर पाहून घेऊ शकतो. Forest trees have a deep, well-developed taproot system that penetrate deep into the ground to absorb the natural groundwater and the dissolve underground minerals. तर फॉरेस्ट हा काय आहे, खूप मोठा असतो आणि त्यातले जी झाडे असतात, जे प्लांट्स असतात, त्यांचे जे मुळे असतात, टॅपरूट जे असतात, एकदम जमिनीमध्ये रोवली गेलेली असतात, एकदम आत गेलेली असतात. त्यामुळे जे ग्राउंड वॉटर असतं, जे जमिनीतलं पाणी असतं किंवा जमिनीमधलं जे काही मिनरल्स असतं, त्यांना तेथे त्या टॅप रूट मधून भेटत असतं. फर्दर मोर, pollen leaves, twig and organic matter decaying natural on the forest floor, turning into the natural humus that provides all the necessary nutrients for
the trees to grow large without human intervention. तर याशिवाय जे काही जंगलामध्ये पाने गळून पडतात किंवा काड्या गळून पडतात किंवा जे काही ऑर्गॅनिक मॅटर असतं लाईक डेड बॉडीज पार्ट किंवा काउडंग किंवा काही जे काही असतात ते नॅचरली ते काय होत असतात, डिकम्पोज होत असतात, डिके होत असतात. त्याच्यामुळे जी जमीन असते ते जमिनीला न्यूट्रिशन्स आणि मिनरल्स नॅचरली तिथे प्रोव्हाइड होत असतं आणि येथे ह्युमन ऍक्टिव्हिटीची कुठलीच गरज नसते. त्यामुळे नॅचरलीच तेथे फॉरेस्ट काय होत असतो, ग्रो होत असतो. ह्युमन ऍक्टिव्हिटीची तिथे गरज नसते. थर्ड वन इथे देण्यात आलेला आहे, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द हाऊसेस बिल्ड युझिंग पार्ट्स ऑफ द प्लांट्स. प्लांट्सचा वापर करून, प्लांट्स पार्टचा वापर करून जे काही घरं बांधली जातात त्यांचे फायदे काय आहेत असे ते म्हणलेलं आहे. तर आन्सर लिहून घेऊ शकतो. Houses built using natural plants components like a bamboo, wood, thatch and coconut leaves are light, highly airy and naturally cool inside. तर जे काही आपण घरे बांधतो नॅचरल कंपोनंट्स, नॅचरल थिंग्सचा वापर करून, बांबू, लाकूड, थॅच, नारळांची पानं या सगळ्या गोष्टींचा वापर करून जे काही घरं बांधतात ते वजनाने कसे असतात, लाईट असतात आणि हायली एअरी, त्यांच्यामधून हवा खेळत असतो आणि त्यामुळे जे घर असतं आतून थंड राहतं. ॲडिशनली दे युटिलाइज द रिन्युएबल लोकल मटेरियल्स मेकिंग देम हायली कॉस्ट इफेक्टिव्ह अँड इनएक्सपेन्सिव्ह टू बिल्ड कम्पेअर टू द मॉडर्न कॉन्क्रीट स्ट्रक्चर. आणि या गोष्टींचा वापर करून आपण ते जे काही वस्तू असतात त्यांचा इथे आपण रिन्युएबल म्हणजेच काय परत परत त्यांचा इथे आपण वापर करू शकतो. दुसऱ्या गोष्टींसाठी याचा पुन्हा इथे वापर करून त्यांना कमी खर्चात आपण असले घरे इथे तयार करू शकतो. आणि जे मॉडर्न कॉन्क्रीट घरं आहेत, जे सिमेंटचे घरे आहेत त्यांच्या कम्पेअरनं याचं खर्च खूपच कमी असतं. दॅट आफ्टर लास्ट वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द नेम्स अँड यूज ऑफ द पार्ट्स ऑफ द प्लांट. तर येथे आपल्याला बाजूला एक पिक्चर दिलेला आहे, त्या पिक्चरमध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ प्लांट्स दिलेले आहेत. तर कोणकोणत्या पार्ट्सचा वापर कशासाठी केला जातो, कशासाठी यूज होतो हे इथे आपल्याला बॉक्सेसमध्ये लिहायचे आहे. तर येथे आपल्याला रूट्स दिसून येत आहेत, येथे आपल्याला फ्रूट्स दिसून येत आहेत, लीव्स दिसून येत आहेत, फ्लावर्स दिसून येत आहेत, स्टेम दिसून येत आहे. त्यापैकी कुठले तरी 3 पार्ट्स येथे आपल्याला लिहायचे आहेत आणि त्यांचे युजेस लिहायचे आहे. तर फर्स्ट वन आपण पाहून घेऊ शकतो रूट. तर रूट काय करतो पहा, सॉइलला घट्ट पकडून ठेवतो, वॉटर ॲब्झॉर्व करतो, मिनरल ॲब्झॉर्व करतो आणि अशा प्रकारे त्या ट्रीला ग्रोथ होण्यासाठी हेल्प करतो. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो पहा, दे होल्ड द ट्री फर्मली इन द सॉइल टू प्रोव्हाइड स्ट्रक्चरल सपोर्ट अँड ऑब्झर्व इनिशियल वॉटर अँड वायटल मिनरल न्यूट्रियंट्स फ्रॉम द डीप अंडरग्राउंड. सेकंड वन आहे स्टेम. स्टेम म्हणजेच काय, खोड. खोडचा वापर कुठं केला जातो पहा, इट कीप्स द ट्री स्टँडिंग अपराइट, बिअर द वेट ऑफ द ब्रांचेस, leaves, flowers and the fruits and transport water and nutrient up from the roots to the leaf. झाडाला स्टँड करण्यासाठी, उभा करण्यासाठी या स्टेमचा वापर होतो. जे काही वजन असतं झाडाचं त्या सगळ्या वजनाचं भार कोणावर असतं, स्टेमवर असतं. आणि वॉटर आणि मिनरल्स ट्रान्सपोर्ट करायचं काम येथे स्टेम करत असतो. कुठून करतो तो, रूट पासून या लीव्सला द्यायचं काम हा स्टेम करत असतो. तर अशा प्रकारे हा झाला स्टेमचा काम. आणि नेक्स्ट वन आहे फ्रूट. फ्रूट काय काम करतो पहा, यूज कुठं होतो, द फ्रूट प्रोटेक्ट्स द सीड्स अँड सर्व ॲज अ फूड फॉर द ह्युमन अँड ॲनिमल्स. हा फ्रूट काय करत असतो, बियांना प्रोटेक्ट करतो, बियांना तो वाचवत असतो. आणि या फ्रूटचा वापर ॲज अ फूड म्हणून कोण करतात, ह्युमन्स करतात, माणसे करतात आणि ॲनिमल्स सुद्धा या फ्रूट्सना खातात. The seeds inside the fall to the soil germinate and ensure the growth of the new tree. जसं हे बी जमिनीत पडलं, हा बी काय झाला, अंकुरित झाला, जर्मिनेट झाला आणि त्याच्यापासून न्यू ट्री तेथे ग्रो व्हायला स्टार्ट होते. तर अशा प्रकारे येथे आपण युजेस सांगू शकतो. अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4 अवर ग्रीन कंपॅनियन लेसन पाहिलो, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं
आणि एक्सरसाइजचं सुद्धा इथे एक्सप्लेनेशन पाहण्यात आलं. तर अशा प्रकारे हे लेसन आपण कंप्लीट केलं. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.